नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईनची टेस्ट सिरीज आपण रिझ्यूम केलेली आहे. कंबाईनची ॲड नसल्यामुळे आपण पुढचे 6 पेपर जे होते ते थांबवले होते. सो आता कंबाईनचा जो आहे 7वा पेपर आपण डिस्कस करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी ॲपवर इनरोल केलं होतं पण त्यांची व्हॅलिडिटी संपली, कारण प्रत्येक कोर्सला एक विशिष्ट व्हॅलिडिटी असते आणि ॲड आपली खूपच लांबली. सो त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, पॅनिक होण्याचं कारण नाही आहे. तुम्ही 8 to 7 जो नंबर आहे आपला त्याच्यावर तुमची रिसीट आणि कंबाईन टेस्ट सिरीज तेवढं पाठवा, व्हॅलिडिटी संपलेली व्हावं. ते तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करतील, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला इथून पुढचे सगळे पेपर मिळतील बघा. ओके, सो सगळ्यात पहिले हे एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरी बाब जी आहे की आता मधल्या काळामध्ये ॲड नसल्यामुळे आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांशी जे मेंटॉरशिपचे बॅचचे त्यांच्याशी बोलणं आलं. अभ्यासाशी त्यांचा टच जो आहे तर तो गेलेला आहे आणि त्यामुळे जे आहे की तुम्ही परत एकदा फ्लोमध्ये येणं गरजेचं आहे. मागचे 6 पेपर जे आहेत ते परत एकदा नीट बघा, तिच्यामध्ये काय इश्यू होतं आहे काय नाही, आणि त्याच्यानंतर जे आहे आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पुढच्या करू शकतो. त्याच्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा तुम्ही जे आहे टीमशी बोलू शकता. आपल्याला जे आहे 5 जानेवारीचं टार्गेट आपण समोर ठेवलं तर त्या अनुषंगाने गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली करू शकतो आपण. तिच्यामध्ये गोष्टी पण ज्या आहेत तर त्या वर्क होतील. सो त्या अनुषंगाने जे आहे 36वा प्रश्न जो आहे बघा, करंट आणि पॉलिटीचे प्रश्न आपण बघणार आहोत. 36वा प्रश्न जो आहे 2023 मध्ये कोणत्या देशातून मालदीवमध्ये सर्वाधिक पर्यटक आले होते? तर भारतातून मालदीव्समध्ये सर्वाधिक पर्यटक गेले होते. मालदीव हा जो देश आहे यांचं सगळं जे काही काम चालतं बघा, इकॉनॉमी जे आहे त्याच्यात मेजर पार्ट जो आहे तो पर्यटनाचा आहे आणि भारतातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक जे आहे तर मालदीव्समध्ये जात असतात. मालदीव्स आणि भारत यांचे रिलेशन मधल्या काळामध्ये जे आहे तर ते स्पॉईल पण झाले होते, परंतु जे आहे आपले पंतप्रधान त्यांच्या शपथविधीला सुद्धा मालदीवचे सर्वा जे आहेत आताचे मोहित जू ते पण आले होते बघा. सो गोष्टी ज्या आहेत तर त्या चर्चेच्या माध्यमातून होत राहतील, पण हे लक्षात ठेवा की त्यांच्याकडे पर्यटनात सगळ्यात जास्त पर्यटन जे आहे पर्यटक तर ते भारतातून गेलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा तुमच्यासाठी की G4 संघटनेचा सदस्य खालीलपैकी कोणता देश नाही आहे? तर याच्यामध्ये भारत, जर्मनी, ब्राझील आणि फ्रान्स हा नाही आहे, इथं जापान पाहिजे. हे देश असे आहेत बघा की यांना संयुक्त राष्ट्राची जी सुरक्षा परिषद आहे त्याच्यामध्ये सदस्यत्वासाठी हे एकमेकांना सपोर्ट करतात. G4 जे आहे हे न्यूजमध्ये असतं बऱ्याचदा, त्यामुळे तुम्हाला माहीत पाहिजे की G4 कोण आहे. पुढचा प्रश्न बघा 38 नंबरचा, भारतात खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये जंतर मंतर नाही? दिल्ली, जयपूर, उज्जैन, कोलकाता. कोलकातामध्ये नाही आहे बघा. जंतर मंतर न्यूजमध्ये येण्याचं कारण असं होतं 26 जानेवारी जे आहे त्याला आपले जे अध्यक्ष जो बायडन यांना आपण आमंत्रित केलं होतं, परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नव्हते आणि मग आपले फ्रान्सचे जे आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन हे आले बघा आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून, आणि त्यावेळेस त्यांचं स्वागत जयपूरमध्ये झालं. तेव्हा जंतर मंतरला भेट दिली त्यांनी आणि त्याच्यामुळे ते न्यूजमध्ये आलं. सो इथं जे आहे दिल्ली असेल, जयपूर असेल, उज्जैन असेल, याच्याबरोबर वाराणसी आणि मथुरा हे 2 शहरं आहे की जिथं जंतर मंतर आहे. सो हे 2 शहरं पण लक्षात ठेवा. सो याच्यात उत्तर आहे की कोलकातामध्ये नाही आहे, पण दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी आणि मथुरा या सर्व शहरांमध्ये जंतर मंतर आहे. जंतर मंतरमुळे जे आहे तुम्ही याचे गुगलवर फोटो बघू शकता किंवा करंटच्या सेशनमध्ये पण मी हे घेतलेलं आहे बघा. 3 पेक्षा जास्त मुलं असल्यास महिलांना सरकारी मदत मिळणार नाही असा निर्णय कुठल्या राज्याने घेतलेला आहे? बरं, हा निर्णय घेणारं जे राज्य आहे बघा तर ते आसाम आहे. महिलांसंबंधीच्या ज्या योजना असतात त्या न्यूजमध्ये आहेत बघा. जसं महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये लाडकी बहीण जी आहे ती योजना न्यूजमध्ये आहे. मध्य प्रदेशमध्येच अशा योजना ज्या आहेत त्या फोकसमध्ये आल्या होत्या. किंवा हिमाचलचा पण एक रेफरन्स जो आहे तो खाली आहे बघा. महिलांसंबंधी ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत तिच्यामध्ये हिमाचल हे एक महत्त्वाचं राज्य आहे. हिमाचल प्रदेशने हा निर्णय घेतलेला आहे की मुलीचं लग्नाचं वय हे किमान जे आहे 21 वर्ष कमीत कमी असल्याशिवाय लग्न करता येणार नाही. तर तो निर्णय जो आहे तो हिमाचलने घेतला आहे. ओके, सो आसाम जे आहे त्यांनी हा निर्णय घेतला 3 पेक्षा जास्त मुलं असले तर महिलांना कुठलाही सरकारी योजनेचा लाभ आम्ही देणार नाही. त्यामुळे जे आहे कुठंतरी पॉप्युलेशन कंट्रोल हा एक मेजर याच्यामध्ये आहे. दुसरं, महिलांचं आरोग्य, त्यांचं हित, त्यांचं मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य याचा विचार त्याच्यामध्ये आहे. इकडं वयाचे 21 वर्ष पूर्ण झाल्यावर मुलीची लग्न होणार जे आहे हिमाचल प्रदेशने हा निर्णय घेतलेला आहे बघा. त्याच्यानंतर सर्वाधिक सोन्याचा साठा जो आहे कोणत्या देशामध्ये आहे? तर ते उत्तर आहे अमेरिका. ओके, सो आपल्याला जे आहे सौदीमध्ये सोन्याचे साठे सापडले होते आणि त्याच्यामुळे जे आहे कुठल्या देशामध्ये सर्वाधिक सोनं आहे हा रेफरन्स तिथं होता. त्यामुळे अमेरिकेमध्ये सर्वाधिक सोन्याचा साठा आहे बघा. 16वा वित्त आयोग जे आहे त्याच्या प्रमुखपदी कुणाची निवड झालेली आहे? उत्तर आहे अरविंद पनगडिया जे आहे हे अध्यक्ष आहेत बघा. त्याचे प्रमुख जे आहेत ते ऋत्विक रंजनम पांडे जे आहेत ते सचिव आहेत बघा याचे. ओके, तुम्हाला सर्वांची नावं माहीत पाहिजे कारण PYQचा विचार केला तर तिच्यामध्ये असे प्रश्न विचारून झालेले आहेत.
मनोज पांडा, त्याच्यानंतर जे आहे सौम्या कांता घोष जे आहेत, आणि यांच्याबरोबरच जे आहे अजय झा हे याच्यामध्ये आहेत. ओके, आणि एक दुसरं नाव जे आहे ते म्हणजे ॲनी मॅथ्यू जे आहे, तर ते आपण याचा भाग आहेत बघा. सो तुम्हाला सदस्य आणि त्याचबरोबर जे आहे सचिव अध्यक्ष माहीत पाहिजे. 16वा वित्त आयोग. कोंडापल्लीची प्रसिद्ध खेळणी जी आहे कोणत्या राज्यामध्ये तयार होतात, तर कोंडापल्लीची प्रसिद्ध खेळणी जी आहे ती आंध्र प्रदेशमध्ये तयार होतात. भारत सरकारने जे आहे भारताला खेळण्यांचं हब बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी जे आहे कार्यरत आपण आहोत. महाराष्ट्रामध्ये जसं सांगलीची खेळणी जी आहेत बघा, लाकडी खेळणी, ओव्हरऑल तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणची खेळणी जी आहे त्याच्या करंटमध्ये आपण रेफरन्सेस बघितलेले आहेत जानेवारी 2024मध्ये. याच्या नोट्स पण तुम्हाला जे आहे टेलिग्रामवर अवेलेबल आहेत बघा. सो तिथूनही तुम्ही प्रॉपरली मॅप बघू शकता. खालीलपैकी कोणत्या राज्यातील लाल मुंग्यांच्या चटणीला GI टॅग मिळालेला आहे बघा. सो ओडिसा याचं उत्तर आहे. ओडिसामध्ये लाल मुंग्यांची चटणी केली जाते, त्याला GI टॅग आहे. ओके, त्याच्यानंतर जसं आपल्याकडे शेंगा चटणी सोलापूरची प्रसिद्ध आहे, तशीच लाल मुंग्यांची चटणी जी आहे बघा. 2030 पर्यंत कोणत्या देशाच्या विद्यापीठात 30,000 भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे, तर आन्सर इज फ्रान्स जे आहे बघा. सो इथं फ्रान्समध्ये जे आहे 30,000 विद्यार्थी जे आहेत तर ते आपल्याला त्यांना ॲडमिशन द्यायचं आहे. ओके, 2030 पर्यंत. खालीलपैकी कोणत्या AI स्टार्टअपला देशातील पहिल्या AI युनिकॉर्नचा दर्जा मिळाला, तर याचं उत्तर जे आहे तर ते कृत्रिम आहे बघा. आता युनिकॉर्न काय असतं हे मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे, याच्यावर आपण बऱ्याचदा प्रश्नही बघितलेले आहेत. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात एखाद्या कंपनीला, एखाद्या स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा भेटतो म्हणजे नेमकं काय भेटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला मान्यता मिळाली, तर पेंच व्याघ्र प्रकल्प. आता हे काय असतं, इंटरनॅशनल डार्क स्काय जे आहे म्हणजे शांततेच्या ठिकाणी तुम्ही आकाशाचं जे आहे निरीक्षण करणं. सो इंटरनॅशनल डार्क स्काय जे आहे पेंच व्याघ्र प्रकल्प. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा 5वा देश कुठला आहे, तर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा 5वा देश जपान आहे. 4था देश कुठला आहे सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये. जपानचं जे यान आहे बघा त्याचं नाव आहे स्लिम. ओके, हे स्लिम यान जे आहे तर यांनी चंद्रावर जे आहे सॉफ्ट लँडिंग केलेलं आहे ना. सो याचा फुल फॉर्म आहे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून जे आहे, म्हणजे चंद्राचं संशोधन करण्यासाठीचा लँडर जो आहे. पुंगनूर गायीची उत्पत्ती कोणत्या राज्यातील पुंगनूर गावात झालेली आहे बघा. पुंगनूर गायी ज्या आहेत त्या खूप न्यूजमध्ये आल्या. छोट्या छोट्या गायी आहेत, हाईट कमी असते, घरात पण तुम्ही ठेवू शकता, आपल्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी पण त्या आहेत, त्यामुळे ते अजून जास्त न्यूजमध्ये होत्या. सो आंध्र प्रदेशमध्ये ह्या आहे. 97व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे ते कुठं झालं, तर ते अंमळनेरमध्ये झालेलं आहे बघा. अंमळनेर जळगाव जिल्ह्यामध्ये आहे, तालुका प्लेस आहे. सो तिथं 97व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं. ओके, त्याच्यानंतर जे आहे पॉलिटीचे प्रश्न बघूयात. सो आता तुम्हाला कसं आहे, ग्रुप बी आणि ग्रुप सी अशा 2 गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या करून दिलेल्या आहेत बघा. परीक्षा ज्या आहेत त्यामुळे गणित अजून बदलतील, कारण मागच्या वेळेचा जो पेपर होता त्याची काठिण्य पातळी खूपच हे होती बघा, कारण ग्रुप बी ग्रुप सी एकत्र होता. आता त्यांनी परत वेगवेगळं केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तो स्कोप तिथं मिळतो. ओके, सो 51 जे आहे नगर परिषदेची सभा सर्वांसाठी खुली असते. नगर परिषदेची प्रत्येक महिन्यामध्ये सभा घेणं बंधनकारक आहे. आणि नगर परिषदेच्या बाबतीमध्ये मुख्य अधिकारी हे नगर परिषदेचे अध्यक्ष असतात. तर आन्सर जे आहे मुख्य अधिकारी नाही तर नगर परिषद अध्यक्ष त्याच्यासाठी असतात बघा. ओके, नगर परिषद अध्यक्ष. ओके, सो तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. अ आणि ब जे आहे तर ते तिच्यामध्ये योग्य आहे. तुम्हाला चुकीचं विधान ओळखायला सांगितलेलं आहे. महापौर पदासाठी आरक्षणाची तरतूद लागू नाही, तर लागू आहे. ओके, त्यामुळे हे चुकीचं विधान आहे. महापालिका सदस्य विरुद्ध महानगरपालिकेने किमान 3/4 बहुमताने ठराव मंजूर केल्यास त्या सदस्यास महानगरपालिका सदस्य पदावरून दूर करता येऊ शकतं. हे बरोबर आहे बघा, फक्त ब. आता महापौर पद जे आहे त्याच्यासाठी मात्र आरक्षणाची पद्धती जी आहे ती लागू नाही आहे. अविश्वास ठराव तिथं डील होत नाही, हे लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये कमाल निर्वाचित सदस्य किती असू शकतात, तर 17. 7 ते 17 असं हे आहे. कमीत कमी 7, जास्तीत जास्त 17 ही जी संख्या आहे कलेक्टर जे आहे निश्चित करतात. आणि त्याचबरोबर जे आहे प्रभाग जे असतात वेगवेगळे त्या प्रभागांमध्ये जे आहे तिथं 3 ते 6 जे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे 54 जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाची साधनं कोणती आहेत बघा.
ओके. सो शासनाकडून मिळणारं अनुदान, कर, बँकेमधील गुंतवणुकीवर व्याज असे सगळे जे आहेत जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाची साधनं आहेत. जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाच्या साधनामध्ये देणग्या आणि बक्षिसं या गोष्टी सुद्धा ज्या आहे तिच्यामध्ये येतात बघा. ओके. सो 1919च्या मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायद्याच्या वेळी किती अखिल भारतीय सेवा ज्या आहेत तर त्या अस्तित्वात होतात अशा तुम्हाला प्रश्न आहे. उत्तर आहे 9 जे आहे बघा. राज्य मुख्य माहिती आयुक्तांना खालीलपैकी कोणाद्वारे पदग्रहण करण्यापूर्वी अधिकार पदाची शपथ जी आहे तर ती घ्यावी लागते. सो राज्य मुख्य माहिती आयुक्तांना जे आहे पदग्रहण करण्यापूर्वी जे आहे अधिकार पदाची शपथ जी आहे राज्यपालांच्या हस्ते जे आहे घेणं अपेक्षित आहे बघा. लोकायुक्तांबद्दल जे आहे योग्य विधान निवडा असा प्रश्न आहे बघा. मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्रामधले जे मुख्यमंत्री आहे त्यांचं पद हे लोकायुक्तांच्या अधिकार कक्षेबाहेर ठेवलेलं आहे. ही स्टेटमेंट आहे. लोकायुक्त त्यांचा चौकशी अहवाल राज्यपालांना सादर करतात. सो आन्सर इज ब जे आहे बघा. 57 नंबरचा प्रश्न म्हणजे ते पद जे आहे तर ते लोकायुक्ताच्या याच्यामध्ये येतं बघा. त्याच्यानंतर जे आहे मुख्य सचिव पदाची कार्य कुठली आहे. मुख्यमंत्र्याचे प्रमुख सल्लागार असतात. राज्य कॅबिनेटचे सचिव असतात. संपूर्ण सचिवालयावर सर्वसाधारण देखरेख आणि नियंत्रण पण ठेवतात बघा. सो मुख्य सचिव जे आहे त्यांची सगळी ही कामं आहेत बघा. ओके. मुख्य सचिवपदी आता नियुक्त्या पण झाल्या होत्या म्हणून तुम्हाला हा प्रश्न टाकला आहे बघा. तुम्ही सिन्सिअरली हे प्रश्न बघा कारण हे तुम्हाला करंट ओरिएंटेड गोष्टी ज्या आहेत ज्या घडत आहेत त्याच्यानुसार पण विचारलेल्या आहेत. केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना जी आहे ती कधी करण्यात आली होती तर 1964 मध्ये केलेली आहे बघा. ओके. CVC जे आहे. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणतं कलम 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक सामायिक उच्च न्यायालयाची स्थापना करण्याबाबत आहे तर ते 231 आहे. ओके. आता ही सगळी जी कलमं आहेत तर ती उच्च न्यायालय संबंधीचीच आहेत. न्यायव्यवस्थेसंबंधीची आहेत. एकतर कंबाईनचा जो आधीपासूनचा ट्रेंड आहे त्या ट्रेंडमध्ये कलम विचारण्याकडे यांचा बऱ्यापैकी कल असतो. ती कलम तुम्ही चांगली केली पाहिजेत आणि हा ट्रेंड UPSC मध्येही आजकाल आपल्याला दिसतो बघा. पुढचा प्रश्न जो आहे 61 नंबरचा. राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार धन विधेयक राज्यसभेत प्रस्तुत केलं जात नाही. आन्सर 109 आहे बघा. 109 जे आहे. आता कसं आहे ना की हा एकतर 109 हे कलम कशाशी संबंधित आहे असा प्रश्न UPSC प्रिलिम्समध्ये होता. बरं हे प्रश्न आधीपासून कंबाईन ओरिएंटेड याच्यात येतात की कलम टिपिकली विचारणं. कलम जे आहेत ते पण बघा तुम्हाला जी पॉलिटी करायची स्टेट ओरिएंटेड पॉलिटीवर भर देणं अपेक्षित आहे. PYQ वरून लक्षात येतं आणि त्याच पद्धतीने जे आहे तिकडं पण जे आहे तुम्हाला हा जो ट्रेंड आहे हा कलम विचारणं, भाग विचारणं, संविधानातले फॅक्च्युअल्स विचारणं ते कंबाईनमध्ये आधीपासून होतं. ते नंतर राज्यसेवेत आता तर मागच्या UPSC मध्ये पण रिफ्लेक्ट झालं. प्रत्यक्ष कार्य करणे हे मंत्र्यांचे काम नसून ते योग्यरित्या होते की नाही हे पाहणे मंत्र्यांचे कार्य आहे असं कोण म्हटलं होतं. रॅमसे मॅकडोनाल्ड यांचं स्टेटमेंट आहे बघा. के सागर पब्लिकेशनचं नवीन एक पुस्तक आलेलं आहे आणि के सागर पब्लिकेशनच्या बुकमध्ये त्याचा बुक रिव्ह्यू पण आपल्या चॅनलवर येऊन जाईल लवकरच. सो त्याच्यामध्ये हे स्टेटमेंट तिथून घेतलेलं आहे बघा. तुम्हाला सोर्स म्हणून सांगतो एक नवीन बुक जे आहे पॉलिटी संबंधीचं मराठीमधून जे आहे भारतीय राज्यघटना तर ते के सागर पब्लिकेशनचं बुक आलं आहे तिच्यातून हे स्टेटमेंट घेतलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर राज्यघटनेतील खालीलपैकी कोणतं कलम अंतरिम अर्थसंकल्पाशी संबंधित आहे. 116. सो अंतरिम अर्थसंकल्प मांडले गेलेले आहेत 2024 मध्ये त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. सहकारी संस्थांबाबत बिनचूक विधान निवडा. पूर्वी अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यावर निवडीच्या 6 महिन्यानंतर अविश्वास ठराव आणता येत होता. बरोबर आहे बघा. आणि आता अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या बाबतीत 2 वर्ष अविश्वास ठराव तुम्हाला आणता येणार नाही हेही बरोबर आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत बघा. ओके. एक देश एक निवडणूक जे आहे यासाठी संविधानातील कशात बदल करणं अपेक्षित नाही असा हा प्रश्न आहे बघा. आणि याचं उत्तर जे आहे तर ते 32 आहे. इथं तुम्हाला जे आहे 174 असा ऑप्शन आहे तिथं. 172, 74, 83. आता बघा हे दोन्ही विधानसभेच्या ओव्हरऑल कार्यकाळासंबंधीचे आहेत. 83 आणि 85 जे आहेत तेही तिथं जे आहे संसदेशी संबंधित. सो तो एक महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे बघा. सो ह्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली तुम्हाला करणं अपेक्षित आहे. सो एकंदर जे आहे तुम्ही जर हे बघितलं ओव्हरऑल सिनारिओ हा सगळा जो आहे की पॉलिटी असेल करंट असेल याच अनुषंगाने बाकीचे प्रश्न पण. सो हिच्यामध्ये तुम्हाला कुठं कुठं प्रॉब्लेम येतो. आता तुमच्या पुढच्या टेस्टमध्ये आणि या टेस्टमध्ये गॅप आहे कारण मध्ये दिवाळी आहे. सो त्याकरता प्रत्येकाने एक गोष्ट करा की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली रिवाईज करा. तुम्हाला या पेपरमध्ये जिथे जिथे प्रॉब्लेम आला असेल त्या गोष्टी ज्या आहेत पुस्तकात जाऊन परत एकदा बघा जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. सो आता ही टेस्ट सिरीज आपली रिझ्यूम होते बघा. सो इथून पुढचे पेपर जे आहेत तेही आपले जे आहेत तुम्हाला टाइम टेबल मिळालेलं आहे.
सो सिन्सिअरली अभ्यास करा. काही इश्यू असले टीम स्पॉटलाईटला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा येऊन जे आहे ऑफिसमध्ये भेटू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जी काही टेस्ट सिरीज घेतली होती बघा, टेस्ट नंबर 7 तुम्ही जी बघू शकता, कंबाईन गट ब गट क साठी जी आपली टेस्ट सिरीज आहे त्यातली 7 नंबरची टेस्ट सिरीज आहे, त्यातले इतिहास विषयाचे जे काही प्रश्न आहेत बघा आणि त्याची उत्तरं आणि त्याच्या उत्तराच्या अनुषंगाने केलेला ओहापोह किंवा ॲनालिसिस ज्याला आपण म्हणतो त्याची आपण आज चर्चा करणार आहे. पहिलाच प्रश्न होता बघा, योग्य जोड्या लावा. योग्य जोड्या लावा मध्ये बघा तुम्ही बघू शकता की पहिलं जे नाव आहे तुकाराम तात्या पडवळ जे आहेत बघा, के.टी. तेलंग तुम्हाला दिलेले, विष्णू शास्त्री पंडित आहेत आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर आहेत बघा. बरीच लोक बघा हे विष्णू शास्त्री पंडित, विष्णू शास्त्री चिपळूणकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी याच्यामध्ये कन्फ्यूज होत आहेत बघा. तर समाजसुधारक आणि त्यांचं साहित्य या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी आहेत बघा. तुम्ही बघू शकता तुकाराम तात्या जे आहेत बघा त्यांनी जातिभेद विवेकसार नावाचा ग्रंथ लिहिलेला तुम्हाला दिसून येईल बघा. के.टी. तेलंग जे बघा यांचं पण मोठं कार्य आहे बघा, जज होते बघा हे, शहाना नाथन नावाचं, कृष्णशास्त्री चिपळूणकर याच्यामध्ये पण बरीच लोक कन्फ्यूज होताना दिसून येतात बघा. विष्णू शास्त्री चिपळूणकर कोण आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर कोण, कोण कोणाचे वडील वगैरे कन्फ्यूज होतात. तर मी बेसिकली लेक्चरमध्ये पण सांगत असतो बघा. महाभारत युद्ध लक्षात ठेवायचे. महाभारतात आपण जसं म्हणतो की कृष्णा सगळ्यांवर वरचढ ठरलाय किंवा कृष्णा सगळ्यांचा आपल्या लेमन टर्ममध्ये बाप ठरलाय असं म्हणतो आपण. तसं तर कृष्णशास्त्री चिपळूणकर जे बघा ते लिबरल पण होते आणि ते वडील आहेत बघा. आपण त्याच अनुषंगाने मी सांगतो की शाळा आधी जॉईन करतो, निबंध नंतर लिहायला शिकवतो आपण. तसं कृष्णशास्त्री आधी, त्यामुळे शाळा याच्यावरनं शालापत्रक आधी, आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर आहे निबंध जसं सांगितलं तसं निबंधमाला त्यांनी लिहिलंय बघा. शालावरनं शालापत्रक आणि तेच तुम्हाला विचारलं होतं बघा. विष्णू शास्त्री चिपळूणकरांची जोडी तुम्ही इथे लावू शकता. आणि विष्णू शास्त्री पंडित जे आहेत बघा त्यांचं तुकाराम महाराजांच्या जे काय अभंगाची गाथा हे बुक त्यांनी लिहिलेलं आहे बघा. त्यामुळे तुमचं उत्तर अला 4 म्हणजे हे ऑप्शन डायरेक्ट इलिमिनेट होऊन जातात बघा. आणि ब के.टी. तेलंग जर तुम्हाला माहीत असतं तर तुम्ही लगेच लक्षात ठेवू शकता की आन्सर नंबर 3 जे आहे बघा, तिसरं जे ते तुमचं उत्तर आहे बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्ही बघू शकता बघा की पुढील विधानांचा विचार करून कोणती विधाने बरोबर आहेत ते सांगा. आता क्वेश्चनचे जे कमांड आहेत ते पण बघत चला बऱ्याच वेळा की कधी कधी कोणत्या विधाने चुकीचे असे पण प्रश्न मी मुद्दाम टाकलेत बघा की पोरांनी लक्ष दिलं पाहिजे बघा इथं. आता तुम्ही बघू शकता की नर फाटक पहिलं विधान आहे बघा की 1857चे जे उठाव आहे त्याला सुसंस्कृतपणा व रानटीपणा यातील झगडा असं म्हणतात असं दिलंय बघा. त्यानंतर दिलंय की बाबा T.R. होम्स जे ते त्याला पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणतात आणि सावरकर यास केवळ शिपायांची भाऊगर्दी म्हणतात. बरोबर स्टेटमेंट तुम्हाला विचारलेत बघा. तर तुम्ही लक्षात यायला पाहिजे की 1857चा जो काही उठाव आहे बघा आणि याच्याबद्दल जे काही कॉमेंट्स आहेत वेगवेगळ्या हिस्टोरियनने टाकले त्यामध्ये बघा नॅशनलिस्ट हिस्टोरियन आहेत बघा, पंडित जवाहरलाल नेहरू आहेत बघा, अशोक मेहतांचं स्टेटमेंट आहे याच्यामध्ये, बेंजामिन डिझरायली ते फॉरेनर आहेत बघा पण त्यांचं जे आहे बघा नॅशनलिस्ट हिस्टोरियन म्हणून त्यांनी ॲनालिसिस केलेलं दिसून येतं बघा. तर तिन्ही स्टेटमेंट जे आहे बघा यामध्ये चुकीची तुम्हाला दिसून येतात. कारण याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की नर फाटक या शिपायांची भाऊगर्दी म्हणतात असं आहे बघा. हे म्हणजे नर फाटक जे आहेत ते 1857च्या युद्धाला शिपायांची भाऊगर्दी आहे असं म्हणतात बघा. तर सावरकरांचं तुम्हाला माहितीच असेल की सावरकर अशी व्यक्ती होते की ज्यांनी 1857च्या उठावाला पहिलं स्वातंत्र्य समर असं मानलेलं, त्यांचे साहित्य सुद्धा आहे बघा त्यामध्ये. त्यामुळं हे विधान दोन्ही पहिले चुकीचे होऊन जातात बघा हे दोन्ही विधान. आणि सुसंस्कृतपणा व रानटीपणा हे T.R. होम्स आहे बघा, आदला बदल केले, त्यामुळे तिन्ही जी स्टेटमेंट आहेत बघा ते चुकीचे ठरतात आणि बरोबर यातलं एकही नाही, म्हणून आन्सर नंबर तुमचं होतं 4. ओके. तर नॅशनलिस्ट हिस्टोरियन जे सांगितलं किंवा L.R. रीड आहेत बघा, बरेचसे लोक आहेत बघा ज्यांनी याच्यावर कॉमेंट केलेले आहेत बघा, वेगवेगळी मतं मांडली आहेत बघा. तर 1857 आणि त्याच्यावर विविध हिस्टोरियननी मांडलेली मतं करणं तुमचं काम आहे बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुम्ही बघू शकता. पुढचा जो प्रश्न आहे की आर्य समाज, विविध संस्था आहेत बघा, आर्य समाज असेल, थिओसॉफिकल सोसायटी असेल, सत्यशोधक समाज असेल बघा, या सगळ्या गोष्टींवर पण आयोगाने वारंवार प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे आता हे आर्य समाजाविषयी प्रश्न दिलेला आहे बघा की पुढील विधानांचा विचार करा आणि योग्य तो पर्याय निवडा बघा.
सन 1875 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी लाहोर येथे स्थापना केली असं दिलंय बघा. आणि पहिलं स्टेटमेंटचे काय ते रॉंग होऊन जातं बघा. कशामुळे रॉंग होऊन जातं, तर स्थापना जी आहे बघा ते मुंबईमध्ये केलेलं दिसून येईल, पण प्रमुख केंद्र जे आहे ना पुढच्या कालावधीमध्ये हे लाहोर राहिले, पण स्थापना जी आहे ना बघा ते लाहोर चुकीचं असून कुठं म्हणून सांगितलं मी तुम्हाला, तर मुंबईमध्ये आहे म्हणून सांगितलं होतं बघा. पुढचं स्टेटमेंट आहे बघा, लोकहितवादी आचार्य बाळशास्त्री जांभेकर, अगदी शाहू महाराज देखील आर्य समाजाचे सदस्य होते. आता शाहू महाराज आर्य समाजी होते हे सगळ्यांना माहिती आहे बघा. शाहू महाराज सत्यशोधक समाजाच्या विचारांना देखील पुढे नेले बघा, पण ते स्वतःला आर्य समाजी म्हणवत असं इतिहासात आपल्याला पाहायला मिळतं बघा. पण आता तुम्ही नीट जर इथं बघितलं तर आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा मृत्यू बघा 1846च्या सुमारास झालाय. 1812 to 1846 अशी कालखंड जो आहे बघा तो जांभेकरांचा तुम्हाला दिसून येते. आणि स्थापना जर पहिल्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही बघितली तर 1875ची स्थापना आहे. त्यामुळे दुसरं स्टेटमेंट आपसुकच रॉंग होतं बघा. जर एखाद्या समाजसुधारक याच्याविषयीची टाईमलाईन जरी तुम्हाला माहीत असती तरी पण हे विधान सुटलं असतं. म्हणजे टाईमलाईन किती महत्त्वाची असते बघा. बऱ्याच वेळा लॉजिकने पण प्रश्न सुटतात, हे मला यातून तुम्हाला दाखवायचं होतं. त्यामुळे दुसरंही स्टेटमेंट रॉंग होऊन जातं बघा. आणि वेद हे अपौरुषीय नाहीत अशी विचारधारा होती असं यामध्ये दिलेलं आहे बघा. तर वेद हे अपौरुषीय आहेत अशी विचारधारा. अपौरुषीय म्हणजे काय, तर अपौरुषीय म्हणजे काय, तर देवाने निर्मित आहेत, बरोबर. अपौरुषीय म्हणजे देवाने निर्मित आहेत थोडक्यात. तर आर्य समाज जो म्हणत होता की बाबा वेद हे अपौरुषीय आहेत, देवाने निर्मित आहे, सत्यशोधक समाज नेमकं याच्या उलट जात होता बघा. त्यामुळे नाहीत नाहीये हे, वेद हे अपौरुषीय आहेत अशी धारणा आर्य समाजाची होती. त्यामुळे हेही विधान चुकीचं ठरतं. आणि त्यामुळे योग्य पर्याय परत एकदा यापैकी नाही असे बघा. दोन्ही उत्तर यापैकी नाहीची यासाठी दिली बघा की तुम्ही परत एकदा जाऊन तुम्ही केलेल्या अभ्यासचं परत एकदा विश्लेषण मागे जाऊन बघावं. सगळ्या धारणा, विचारधारा, टाईमलाईन या बघणं यामध्ये अपेक्षित आहे बघा. आता याच्यानंतर जो प्रश्न आहे बघा, आयोगाचं आवडतं एक टॉपिक असतो बघा, वृत्तपत्र आणि त्यांचे संस्थापक किंवा त्यांच्याशी निगडीत असणाऱ्या व्यक्ती यांच्याविषयीचे काय जोड्यात बघा, त्याच्यावर देखील वारंवार प्रश्न विचारलेले तुम्हाला आढळून येईल बघा. आता सगळे जे वृत्तपत्र इथे टाकलेत बघा सगळे ज्ञान नावाने सुरू होते आणि विद्यार्थी बघा इथंच कन्फ्यूज होतात बघा. ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, ज्ञानसिंधू, ज्ञानदर्शन या सगळ्या वृत्तपत्रामध्ये मग एक्झाममध्ये कन्फ्युजन होतं बघा. आता ज्ञानोदय जे वृत्तपत्र आहे बघा ते नगरचे, अहमदनगरचे जे मिशनरीत बघा, अमेरिकन मिशनरी यांनी सुरू केलं होतं. आणि त्याचे जे पहिले संपादक होते ते बघा हेनरी व्हॅलेंटाईन होते. जोड्या जुळवायला तुम्हाला दिलं होतं बघा. त्यामुळे अचं 3 उत्तर. त्यामुळे बघा दुसरा जो पर्याय आहे तो इथेच डायरेक्ट इलिमिनेट होऊन जातो बघा. ज्ञानप्रकाश मी तुम्हाला सांगत असतो, कृष्णाजी त्र्यंबक रानडे जे आहेत बघा यांनी प्रकाश टाकला. आणि ज्ञानदर्शन इथं मी तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला लेक्चरमध्ये पण सांगत असतो बघा, दर्शन दे रे दे भगवंता प्रभाकरा. सकाळी आपण दर्शन घेतो ना, प्रभाकर सूर्याचं नाव आहे ना. प्रभाकरचे जे वृत्तपत्र काढलेले आहे बघा, भाऊ महाजन. पण मुद्दाम बघा मी इथं भाऊ महाजन असं कुठेही दिलेलं नाहीये, पण भाऊ महाजनांचंच खरं नाव गोविंद विठ्ठल कुंटे असं होतं बघा. ते मला यातून तुम्हाला सांगायचं होतं. त्यामुळे ज्ञानदर्शनची जोडी कला 2 असं आहे बघा. आणि एकच पर्याय इथं उरून जातो बघा. म्हणजे ज्ञानदर्शन जरी तुम्हाला माहिती आहे, आणि ऑब्व्हियसली ज्ञानसिंधू जे आहे बघा ते वीरेश्वर छत्रेंनी केलेलं तुम्हाला दिसून येईल बघा. अशा सगळ्या जोड्या लावू शकतात. मुद्दाम ते भाऊ महाजनांच्या ऐवजी मी गोविंद विठ्ठल कुंटे असा शब्दप्रयोग केला होता, कारण तुम्हाला या गोष्टी माहीत पडाव्या. ओके, त्यामुळे याचं उत्तर 4 हे बरोबर येतं बघा. आता याच्यानंतर बघा अर्थशास्त्रीय जे काय ग्रंथ आहेत बघा आणि त्यांचे लेखक याच्यावर हा प्रश्न आहे बघा. हिस्ट्री करताना बघा बऱ्याचशा वेळेस कंबाईनमध्ये पर्टिक्युलरली राजकीय हिस्ट्रीपेक्षा तुम्ही नीट बघितलं तर म्हणजे काय सामाजिक आणि आर्थिक हिस्ट्री आहे बघा. सामाजिक आणि आर्थिक जो इतिहास आहे बघा याच्यावर जास्त प्रश्न विचारलेले तुम्हाला आढळून येतं. आणि त्यामुळे अर्थशास्त्रीय ग्रंथ आणि त्याचे लेखक यांच्या रिलेटेड हा प्रश्न दिले बघा की पुढील विधानांचा विचार करा. द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे जे पुस्तक आहे बघा, रमेशचंद्र दत्त जे आहे बघा, RC दत्त जे यांच्या जे ग्रंथाचा जो मुख्य विषय आहे बघा हा ड्रेन थिअरी होता असं दिले बघा. हाच होता असं दिले, हाच होता ह्यासाठी दिले बघा की ड्रेन थिअरी जी आहे बघा हे आपल्याला माहीत असते की ड्रेन थिअरी आपल्याला दादाभाई नौरोजी आणि त्यांचं
इकॉनॉमिक्समधलं जे काही काम आहे बघा ते आपल्याला माहीत असतं, पण त्यांच्या आधी पण RP दत्त, RC दत्त किंवा बरेचसे लोक आहेत बघा, तर त्यांच्या समकालीन बऱ्याचशा इतर लोकांनी देखील याच्यावर काम केलेलं आहे, हे मला यातून दाखवायचं होतं. आणि ड्रेन थिअरी जरी वर्डिंग वापरली असेल तर जो विषय आहे बघा, की इथला जो पैसा आहे बघा तो वसाहतवाद करून वसाहतवादाच्या मार्फत हा ब्रिटनमध्ये जातोय असंच त्यांनी मांडलं होतं. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट जे आहे बघा ते बरोबर ठरतं. आता दुसरं जे स्टेटमेंट आहे बघा, अर्थशास्त्र परिभाषा नावाचा जो काही ग्रंथ आहे हा विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी प्रकाशित केला असं जे दिले बघा, हे स्टेटमेंट डायरेक्ट रॉंग होऊन जातं. कारण तुम्ही लक्षात घ्या की हे अर्थशास्त्र परिभाषा हे विष्णू शास्त्री नव्हे तर कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी लिहिलेले. ऑब्व्हियसली कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी लिहिलेले. कृष्णशास्त्री मी तुम्हाला मागाशीच सांगितलं, महाभारतात कृष्णास जो आहे बघा लॉर्ड कृष्णा हा सगळ्यांचा बाप ठरलाय किंवा वरचढ ठरलाय जसं मी म्हणतो, तसं कृष्णशास्त्री यांचे वडील आहेत की ज्यांनी हा अर्थशास्त्र परिभाषा हा ग्रंथ लिहिला होता. त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग ठरतं. तिसरं स्टेटमेंट बघा की दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे लक्ष्मी ज्ञान व हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे हे ग्रंथ प्रसिद्ध आहे. तर हेही स्टेटमेंट एकदम रॉंग होऊन जातं बघा, कारण लक्ष्मी ज्ञान हिंदुस्थानात दारिद्र्य येण्याची कारणे हे कोणाचं आहे तर लोकहितवादी यांचे ग्रंथ आहेत बघा. आणि त्यांनी इकॉनॉमिक्स जी हिस्ट्री आहे बघा ते मांडण्यामध्ये त्यांचं एक मोठं योगदान होतं. त्यामुळे दादोबा पांडुरंग तरखडकरांचं नाही, तर फक्त अविधान जे आहे बघा ते तुमचं बरोबर ठरतं. त्यामुळे पाचवा जो प्रश्न आहे बघा त्याचं आन्सर फक्त बरोबर असं राहतं. आता 6वं जे स्टेटमेंट आहे बघा, बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की स्टेटमेंट फॉर्ममध्ये प्रश्न दिलेले असतात बघा, आणि हे स्टेटमेंट कोणी केलं किंवा कोणाविषयी केलं असे पण प्रश्न आहे बघा. तर त्याच अनुषंगाने 6वा प्रश्न आहे बघा, तर ते बोलके नव्हे तर करते समाज सुधारक होते असे प्रल्हाद केशव आत्रे उर्फ आचार्य आत्रे कोणत्या समाज सुधारकाबद्दल बोलतात असा हा प्रश्न आहे बघा. तर आत्रेंनी बऱ्याच लोकांवर अशा विविध कॉमेंट केलेले आहेत बघा, बरेच गौरवोद्गार काढलेले आहेत बघा, तुम्हाला दिसून येतं. आणि बोलके नव्हे करते हे प्रश्न यासाठी टाकलाय बघा की बरेचसे समाज सुधारक होते, त्यांनी बऱ्याचशा उक्तीमधल्या ज्या गोष्टी आहेत बघा त्या कृतीमध्ये त्यांच्या आलेल्या नाहीत, त्यामुळे बरीचशी टीका पण त्यांना करावी लागली. पण याला अपवाद होते, ते म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर जे आहेत बघा हे याला अपवाद होते बघा. आणि त्यामुळे 6 नंबरचा जो काही प्रश्न आहे बघा त्याचं उत्तर जे ऑब्व्हियसली ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर आहे. जांभेकरांचं प्रचंड मोठं कार्य तुम्हाला दिसून येतं बघा. नाना जगन्नाथ शंकर शेठ यांच्याबरोबर जे काय बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यात बाळशास्त्री जांभेकर जे त्यांनी महत्त्वाचा रोल आहे बघा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न नंबर 7 जो आहे बघा की पुढे दिलेल्या घटनांचा कालानुक्रमे क्रम लावा बघा. कारण हिस्ट्री जी आहे बघा, हिस्ट्रीची जी डेफिनेशन मुळात आपण म्हणतो की हिस्ट्री इज द स्टडी ऑफ इम्पॉर्टंट इव्हेंट्स इन अ क्रोनॉलॉजिकल ऑर्डर जे आपण म्हणतो. त्यामुळे क्रोनॉलॉजी माहीत असणार अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत बघा आयोगाने वारंवार विचारून झालेले आहेत बघा. तर याच्यामध्ये काय दिले बघा, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना, खतफोडीचे बंड, डेक्कन सभेची स्थापना आणि बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना. आता इथं बघू शकता तुम्ही हे बघा एज्युकेशनच्या रिलेटेड आहे बघा न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन सभेची स्थापना जे काय पॉलिटिकल रिलेटेड आहे बघा, खतफोडीचे बंड जे आहे बघा ते शेतकरी उठाव आहे बघा, आणि बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना हा कामगार चळवळी. सगळ्या जॉनरमधून एक एक गोष्ट उचलून मुद्दाम इथे टाकली की सगळ्या गोष्टींना या गोष्टी तुम्ही ॲनालिसिस करताना सगळ्या गोष्टींना कामगार चळवळ, शेतकरी बंड, शिक्षणाचा विकास किंवा डेक्कन सभे पॉलिटिकल संस्था वेगवेगळ्या याला परत एकदा रिव्हिजिट करावं ही माझी इच्छा होती, त्याच्यामुळं हा प्रश्न टाकलेला आहे बघा. तर याचं जे काय बरोबर उत्तर आहे बघा, तर 4 नंबर याचं बरोबर उत्तर आहे बघा. तर कसं ते आपण बघूया बघा. खतफोडीचे जे बंड आहे बघा हे तुम्ही बघू शकता की 1875च्या आसपास 75-76 मध्ये हे खतफोडीचे बंड झाले बघा पुणे नगर भागात, आणि सावकारांच्या विरोधात हे बंड झालेलं तुम्हाला दिसून येईल. शेतकरी जो उठाव होता झालेला होता, आणि यालाच न्यूट्रल करण्यासाठी बघा डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट वगैरे नंतर ब्रिटिशांनी बरेचसे कायदे केले आहेत बघा. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना बघा तुम्हाला दिसून येईल बघा की 1880 मध्ये केलेली तुम्हाला आढळून येईल बघा. टिळक वगैरे, आणि यांनीच नंतर परत 1885 मध्ये 2 जानेवारी 1885ला फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केलेली दिसून येईल बघा. टिळक असतील, आगरकर असतील, विष्णू शास्त्री चिपळूणकर असतील बघा, या सगळे लोकांनी
जे इथे बघा न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना पुण्यामध्ये केली ते 1880 मध्ये बघा. त्यामुळे ऑब्व्हियसली क नंतर अ येणार आहे बघा. हा, आता बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना जी आहे बघा, नारायण मेघाजी लोखंडे बघा, ज्यांचं प्रचंड मोठं कार्य आहे. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन कामगार वर्गासाठी केलेली पहिली संघटना याला म्हणू शकतो. याच्या आधी पण बरेचसे प्रयत्न झाले आहेत बघा, पण आपण त्याचं जे काय श्रेय बघा ते बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनला देतो. आणि नंतर 1895च्या आसपास 95-96 मध्ये डेक्कन सभेची स्थापना जी आहे ती MG रानडेंनी केलेली तुम्हाला दिसून येईल. कारण बघा टिळकांचा जेव्हा कंट्रोल आलेला आहे काँग्रेसवर, हां, त्यावेळेस रानडेंना सेपरेट एक सभेची स्थापना करावी लागली, तीच डेक्कन सभा ज्याला म्हणतो आपण. त्यामुळे जो पर्याय जो आहे बघा क अ ड ब जो आहे बघा तो बरोबर ठरतो. म्हणजेच तुमचा पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. कालानुक्रमे तुम्हाला माहीत असणं आणि वेगवेगळ्या जॉनरमध्ये मी गेल्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही परत एकदा रिव्हिजिट करणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर जो प्रश्न आहे बघा तो प्रश्न क्रमांक 8 जो आहे तर त्याच्यामध्ये काय दिलंय बघा, तर मोर्ले मिंटो रिफॉर्म्सवर हा प्रश्न आहे बघा. तर त्याच्याबद्दल पुढील विधानांचा विचार करा आणि चुकीची विधाने ओळखा असा मी तुम्हाला मुद्दाम प्रश्न दिलाय बघा. तुम्ही बघू शकता की चुकीची विधाने मधून मला हे सांगायचं आहे बघा. चुकीची विधाने यासाठी की तुम्ही बऱ्याच वेळा प्रश्न वाचत नाही आणि मग आपण ज्या सिली मिस्टेक्स ज्याला म्हणतो बघा, या सिली मिस्टेक्स याच असतात की आपण प्रश्न नीट वाचत नाही. त्यामुळे मुद्दाम तो प्रश्न दिलेला होता बघा. बरीच मुलं याच्यामध्ये कन्फ्यूज देखील झालेली आढळून आली बघा. तर याच्यामध्ये दिले बघा, या कायद्याने फाळणीची बीजे रोवली गेली असे म्हणतात. आता 1909चा जो ऍक्ट आहे त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जे होतं बघा, तर 1906 मध्ये जर बॅकग्राऊंड बघितलं तुम्ही तर 1906ला काय झालेले, मुस्लिम लीगची जी काय स्थापना, हां, ढाक्याचे नवाब वगैरे भेटले होते, शाह वलीउल्ला जे आहेत बघा, त्यांनी केलेले दिसून येईल बघा तुम्हाला. आणि त्यानंतरच मुस्लिमांना अपीजमेंट करण्यासाठी हां तर ते काय ते मोर्ले मिंटो रिफॉर्म्स केलेत आणि सेपरेट इलेक्टोरेट ज्याला म्हणतो स्वतंत्र मतदारसंघ मुस्लिमांना देण्याचं काम मोर्ले मिंटो रिफॉर्म्स जे आहेत बघा यांनी केले. त्यामुळे असं म्हटलं जातं की या कायद्याने फाळणीची बीजे रोवली गेली. त्यामुळे पहिले जे विधान आहे ते एकदम बरोबर ठरतं. आणि बघा तुम्हाला चुकीची विधाने ओळखायला लावले, त्यामुळं जे विधान आहे ते चुकीच्या विधानात येणार नाही. त्यामुळं 2च पर्याय तुमच्याकडे शिल्लक राहतात. आता तुम्हाला जर स्मार्ट वर्क जर करायचं असेल बघा, स्मार्ट वर्क ज्याला म्हणतो, किंवा आपल्याला कमी वेळामध्ये बघा पेपर सोडवायचा असतो, ते पण एक खूप मोठं टास्क असतं. तर तुम्हाला लक्षात येईल की ब क ड आणि ब आणि ड हे 2 विधानं राहिलेत बघा. आता म्हणजे तुम्हाला एवढंच बघायचं की क विधान चुकीचं आहे का. जर क विधान चुकीचं असेल तर आन्सर नंबर 2 येणार आहे बरोबर. तर क विधान काय आहे बघू आपण, तर यामधील मोर्ले हा भारत मंत्री तर मिंटो हा व्हाईसरॉय होता. अगदी बरोबर विधान आहे बघा. हा मोर्ले मिंटोमध्ये व्हाईसरॉय पेक्षा भारत मंत्री हे पद मोठं असायचं, त्यामुळे त्याचं नाव पहिलं असायचं मोर्ले, आणि मिंटो नंतर आहे. हा मिंटो व्हाईसरॉयच असणार आहे. त्यामुळे तिसरं विधान बरोबर आहे. त्यामुळे तिसरं विधान याच्यामध्ये येणार नाही. तुम्हाला चुकीची विधाने ओळखा सांगितले, त्यामुळे ऑब्व्हियसली ब आणि ड ही जी विधान आहेत बघा ही चुकीची असणार आहे. तरी आपण ती पुन्हा एकदा विधाने बघू. तर काय आहे त्याच्यामध्ये, मुस्लिम आणि शीख धर्मियांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. तर मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीच्या काळात 1909ला फक्त मुस्लिमांनाच सेपरेट इलेक्टोरेट दिलं होतं, शीख धर्मियांना नाही आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं ठरतं. आणि या कायद्यामुळे जे ड विधान आहे बघा, मोर्ले या जातीय मतदारसंघाचा जनक मानतात, तर ते हेही विधान चुकीचं ठरून जातं. कारण यामुळे मिंटो जो आहे बघा व्हाईसरॉय याला स्वतंत्र मतदारसंघाचा जनक म्हटलं गेले. त्यामुळे चुकीची विधाने तुम्हाला विचारले ब आणि ड, म्हणजे आन्सर नंबर 4 जे आहे बघा ते तुमचं परत एकदा बरोबर ठरतं चुकीची विधाने विचारल्यामुळे. आता 9 नंबर जो प्रश्न आहे बघा तो तुम्ही बघू शकता. तर काय विचारलंय बघा, संयुक्त महाराष्ट्र समिती, संयुक्त महाराष्ट्र समितीबद्दल पुढील विधानांचा विचार करा आणि योग्य तो पर्याय निवडा असा तुम्हाला प्रश्न विचारलाय बघा. त्यानंतर बघा 1947 नंतर जो काही रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्स मध्ये किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा जो काही लढा आहे बघा ह्याच्या रिलेटेड हा प्रश्न आहे बघा. तर अविधान काय बघा, योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तर अविधान आहे बघा की अध्यक्षपद जे आहे बघा तर ते श्रीपाद अमृत डांगे SA डांगे जे आहेत बघा त्यांच्याकडे दिले. तर उपाध्यक्षपद SM जोशी यांच्याकडे होते असं दिलेलं आहे बघा. तर पहिलं स्टेटमेंट रॉंग होऊन जातं बघा. कसं काय रॉंग होऊन जातं बघा, तर श्रीपाद अमृत डांगे हे अध्यक्षपद कधीही त्यांनी भूषवलं नाही बघा, ते सरचिटणीस राहिलेले आहेत बघा. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट डायरेक्ट रॉंग होऊन जातं. समितीचं अध्यक्षपद जे आहे बघा ते श्रीपाद अमृत डांगे हा रॉंग होऊन जातं बघा सरळ सरळ.
आता दुसरा जो आहे बघा, सर्व बिगर काँग्रेस पक्षीय नेते यामध्ये सामील होते. तर हे स्टेटमेंट अगदी बरोबर होतं बघा. सगळे बिगर काँग्रेस नेते जे आहेत बघा ते यामध्ये सहभागी होते. काँग्रेस यामध्ये सहभागी नव्हतं. काँग्रेस आतून सरकारमध्ये राहून बघा जे आहे तर ते स्वतंत्र म्हणजे संयुक्त महाराष्ट्रासाठी काम करताना तुम्हाला दिसून येईल बघा. संयुक्त महाराष्ट्र समिती ही शंकरराव देव यांच्या नेतृत्वाखाली, तर संयुक्त महाराष्ट्र परिषद ही SM जोशी यांच्या नेतृत्वाखाली होती. हेही स्टेटमेंट आदला बदली केली. ॲक्च्युअलमध्ये काय आहे तर संयुक्त महाराष्ट्र समिती ही SM जोशी, जे SM अण्णा म्हणजेच समिती आणि समिती म्हणजेच SM अण्णा म्हणजेच SM जोशी असं म्हणलं जायचं बघा. तर संयुक्त महाराष्ट्र समितीचं जे काही नेतृत्व होतं ते SM जोशी होते. तर संयुक्त महाराष्ट्र परिषद जी होती बघा ती जे बघा ते शंकरराव देव यांच्या नेतृत्वाखाली होती. परिषद आधी होती, समिती नंतर स्थापन झालेली बघा. त्यामुळे तिसरं स्टेटमेंटमध्ये आदला बदल करून दिलेले तुम्हाला लक्षात येईल बघा. त्यामुळे तिसरं स्टेटमेंट पण रॉंग होऊन जातं. त्यामुळे हे जर करेक्ट आन्सर आहे जे बघा ते 9चं ते 2 नंबर म्हणजे फक्त विधान ब बरोबर हे याचं करेक्ट आन्सर आहे बघा. तर संयुक्त महाराष्ट्र समिती याच्याबद्दल तुम्ही बघणं हे यामध्ये अपेक्षित आहे. आता शेवटचा जो प्रश्न आहे बघा, राजकीय पक्ष व त्याचे संस्थापक यांच्या जोड्या लावा. जोड्या लावाचा परत एकदा प्रश्न आहे बघा. ते पक्ष दिलेत आणि त्यांचे संस्थापक तुम्हाला सांगायचे आहेत बघा. तर सिंपल होता बघा प्रश्न, तुम्हाला लक्षात येईल. स्वराज्य पार्टी तर तुम्हाला माहीत असतं बघा. 1920च्या आंदोलनानंतर 1920 जे नॉन कोऑपरेशन मुवमेंट होती बघा, असहकार आंदोलन, याच्यानंतर बघा जे काय 2 गट पडलेले आहेत बघा. एकांना आपण स्वराजिस्ट पार्टी म्हणतो, ज्यांचे असं म्हणणं होतं बघा की काउन्सिल एंट्री जे आहे बघा परिषदेमध्ये गेलं पाहिजे, आणि काही जे बघा नो चेंजर्स जे आहेत बघा ते 2 गट पडले. ते स्वराजिस्ट पार्टीमधलं एक प्रमुख नाव मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास जे आहेत बघा ते एक प्रमुख नाव याच्यामध्ये आहे. तर डचं 4 उत्तर हे एकदम बरोबर होतं बघा. त्यानंतर काँग्रेस नॅशनलिस्ट पार्टी, काँग्रेस नॅशनलिस्ट पार्टी ज्याला म्हणतो आपण, ते बघा मदन मोहन मालवीय यांनी स्थापन केली होती बघा. कशामुळे केली होती बरं? याची जी स्थापना आहे ना बघा ती 1934 साली झालेली तुम्हाला आढळून येईल बघा. 1932चा जो कम्युनल अवॉर्ड आहे बघा, जातीय निवड आहे बघा, याला विरोध म्हणून ही काँग्रेस नॅशनलिस्ट पार्टी स्थापन झाली होती बघा. आणि मदन मोहन मालवीय हे यातलं सर्वात मोठं नाव होतं बघा. त्यानंतर बघा काँग्रेस सोशलिस्ट पार्टी याची देखील स्थापना 1934 मध्येच आहे बघा. टाइमलाईन पण यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायची की काँग्रेस सोशलिस्ट पार्टी, तर नावावरनं समजून येते बघा. सोशलिस्ट थोड्या विचारधारेकडे झुकणारी जी लोक होती बघा, तर ती लोक याच्यामध्ये होते. आता सोशलिस्ट याच्यामधलं एकच नाव आहे बघा, आचार्य नरेंद्र देव जे आहे बघा, हे तुम्हाला याच्यामध्ये दिसून येईल. किंवा गांधीजींचा जो काय गूढवाद आहे बघा, किंवा कम्युनिझमकडे का नाही गेली मग, तर कम्युनिझममध्ये जो क्लास वर्ग संघर्षाला पण थोडासा विरोध होता. काँग्रेसमधल्या गांधींच्या गूढवादाला विरोध, आणि त्यातून काँग्रेस अंतर्गत काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना दिसून येते. आचार्य नरेंद्र देव असतील किंवा पुढे जाऊन JP आंदोलन जे झालं, जयप्रकाश नारायण, बरीचशी लोक ही काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची बघा. तर त्याचं जे जोडी बरोबर येतं ते आचार्य नरेंद्र देव. आणि नंतर आहे स्वतंत्र पार्टी. आता स्वतंत्र पार्टी तुम्ही लक्षात ठेवायला पण लिहू शकता की स्वातंत्र्यानंतरच ही स्वतंत्र पार्टी तयार झाली. पंडित नेहरूंना विरोध करून C राजगोपालाचारी जे आहेत बघा, C राजगोपालाचारी तुम्हाला माहीत असतील. राजगोपालाचारी फॉर्म्युला जो आहे बघा, CR फॉर्म्युला, बऱ्याचसा मुस्लिम लीग आणि काँग्रेसमधला डेडलॉक सोडवण्यासाठी देखील राजगोपालाचारी यांचं काम होतं. तर त्यांनी ही पार्टी स्थापन केली होती, स्वतंत्र पार्टी बघा. त्यामुळं याचं जे करेक्ट आन्सर आहे बघा, अचं 4 जे आहे बघा ते दिलेलं आहे बघा. अचं 4 हे दिसून येते बघा. ब जे आहे बघा काँग्रेस सोशलिस्ट पार्टी, याचं आचार्य नरेंद्र देव म्हणजे बचं 2 उत्तर तुम्हाला दिसून येईल. स्वतंत्र पार्टी जे आहे बघा ते क जे उत्तर आहे बघा स्वतंत्र पार्टी, ते कचं 1 हे उत्तर तुम्हाला दिसून येईल. आणि ड जे आहे बघा ते डचं स्वराज्य पार्टीसाठी डला 4 हा पर्याय तुम्हाला बरोबर उत्तर होतं बघा. तर हे होते हिस्ट्रीचे जे टेस्ट नंबर 7 जे आहे आपली, तर त्याचं ॲनालिसिस किंवा विश्लेषण आपण म्हणू शकतो. तर ते अँगलने तुम्ही करणं अपेक्षित आहे. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टेस्ट नंबर 7 मधले आपल्याला सुरुवातीला जे जॉग्राफीचे क्वेश्चन्स आहेत त्या ठिकाणी बघायचे आहेत. आणि जॉग्राफीचे जे क्वेश्चन्स होते ते क्वेश्चन नंबर 11 पासून या ठिकाणी सुरू होतात. ठीक आहे, चला सुरुवात करूयात. क्वेश्चन नंबर 11 तुम्ही या ठिकाणी बघायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला इथे 3 स्टेटमेंट दिले होते, अ, ब आणि क. ठीक आहे,
आणि त्याच्यानंतर वरील विधानातून बिनचूक विधान किंवा विधाने निवडा असं म्हटलं होतं. बिनचूक म्हणजे काय? जे चूक नाहीये असं, त्याला आपण काय म्हणतो? योग्य विधान तुम्हाला या ठिकाणी निवडायचं होतं. बघा, पहिलं स्टेटमेंट होतं सरासरीपेक्षा 10% कमी पर्जन्य झाल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीला आपण अवकर्षण असं म्हणतो. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर होतं. तुम्ही सगळ्यांनी आवर्षण, अवकर्षण, अतिवृष्टी हे शब्द नक्कीच ऐकले असतील. ठीक आहे, सो सरासरीपेक्षा 10% कमी पाऊस झाला तर त्याला आपण अवकर्षण म्हणतो, आणि सरासरीपेक्षा जर का 10% पाऊस जास्त झाला तर त्याला आपण अतिवृष्टी असं म्हणतो. सो दोघं स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. पण जे तिसरं स्टेटमेंट आहे की सरासरी वार्षिक पर्जन्याच्या 50% एवढाच पाऊस पडला तर त्याला साधे आवर्षण म्हणतात. तिसरं स्टेटमेंट मात्र या ठिकाणी चुकीचं होतं. जर का सरासरी पावसाच्या 50% पाऊस पडणार असेल तर त्याला आपण तीव्र आवर्षण असं म्हणतो. काय म्हणतो? तीव्र आवर्षण. आणि या ठिकाणी काय वापरला होता आपण शब्द? तुम्ही जर का व्यवस्थित बघितलं तर साधे आवर्षण असा शब्द वापरला होता. त्याच्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. फक्त अ आणि ब विधान या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा बघा, क्वेश्चन नंबर 12. प्राकृतिक महाराष्ट्रावरचा हा प्रश्न होता. पुढे दिलेल्या प्राकृतिक भाग किंवा विभागांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे योग्य असलेला क्रम तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा होता. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच प्राकृतिक रचना तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या होत्या ज्या सह्याद्री पर्वताशी संबंधित आहे. बघा, लक्ष द्या. ही डायग्राम बघा, सह्याद्री पर्वताची डायग्राम आहे. हा जो पश्चिमेकडचा किनाऱ्यालगतचा खोलगट भाग आहे याला आपण म्हणतो खलाटी. खलाटीला लागून जो थोडा वरचा भाग आहे याला आपण म्हणतो वलाटी. हा जो वरचा भाग आहे याला आपण म्हणतो घाटमाथा. हा जो उतार आहे याला आपण म्हणतो मावळ. आणि त्याच्या पुढे जो आहे तो आहे तुमचा पर्जन्य छायेचा प्रदेश. पर्जन्य छायेचा प्रदेश. ओके, मग पश्चिमेकडनं पूर्वेकडे खलाटी, वलाटी, घाटमाथा, मावळ आणि पर्जन्य छायेचा प्रदेश. या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन दिले होते बघा. मग या 4 ऑप्शन मधला योग्य ऑप्शन कुठला आहे? पर्याय क्रमांक 4, वलाटी, घाटमाथा, मावळ आणि पर्जन्य छायेचा प्रदेश. सो पर्जन्य छायेचा प्रदेश सगळ्यात शेवटी आहे आणि सगळ्यात अलीकडे कोण आहे? खलाटी आहे. पण इथं मुद्दाम खलाटी न देता सुरुवात कुठून केली होती? वलाटीपासून केली होती. राहील लक्षामध्ये? सो प्रश्न क्रमांक 12 जो आहे त्याचं उत्तर आहे या ठिकाणी 4. पुढचं बघा, पुढील विधान विचारात घ्या. महाराष्ट्रातील मृदांसंबंधीचा हा प्रश्न होता. इथे 2 स्टेटमेंट दिले होते. पहिलं स्टेटमेंट होतं जास्त पाऊस पडणाऱ्या भागात कमी सुपीक मृदा आढळते, आणि दुसरं स्टेटमेंट आहे कमी पाऊस पडणाऱ्या सखल भागात सुपीक मृदा आढळतात. दोघंही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे बघा. ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो त्या ठिकाणी पावसाच्या पाण्यासोबत मातीतले जे सूक्ष्मद्रव्य आहे ते सुद्धा वाहून जातात. त्याच्यामुळे जास्त पाऊस पडत असेल तर काय आहे? मृदेची सुपीकता कमी होते. ठीक आहे, कारण की मायक्रो न्यूट्रिएंट जे आहे ते वाहून जातात. आणि जिथे कमी पाऊस पडतो अशा ठिकाणी नद्यांनी जो वाहून आणलेला गाळ असतो तो नद्यांचा गाळ सखल म्हणजे खोल भागामध्ये जाऊन साचतो आणि तिथली माती कशी असती? मग एकदम सुपीक असते. सो या ठिकाणी तुमचे दोघंही स्टेटमेंट बरोबर आहे क्वेश्चन नंबर 13चे. म्हणून पर्याय क्रमांक 4 इथे उत्तर होतं. दोन्ही विधाने योग्य आहेत. पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 14. इथे विचारलं होतं की खंबातच्या आखाताला येऊन मिळणाऱ्या नद्यांचा योग्य गट ओळखा. आता खंबातचा आखात कुठे आहे रे? तुम्हाला सगळ्यांना माहित आहे बघा. भारताचा जर का मी कसा रफ नकाशा काढला तर हा जो भाग आहे याला आपण काय म्हणतो? खंबातच्या आखात असं म्हणतो. आणि इथे क्रमाने 4 नद्या येऊन मिळतात: साबरमती, मही, नर्मदा आणि तापी. ह्या लक्षात कशा ठेवायच्या? स, मा, न, ता. स म्हणजे साबरमती, मा म्हणजे माही, न म्हणजे नर्मदा आणि ता म्हणजे तापी. या 4 नद्या या ठिकाणी येऊन मिळतात. मग साबरमती, मही, नर्मदा आणि तापी असा तुम्हाला जो हे आहे तो कुठे मिळतो? पर्याय क्रमांक 2 मध्ये. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 15 बघा. दोन 2022-23 या आर्थिक वर्षातील महाराष्ट्रातील कृषी लागवड आणि संबंधित क्षेत्र संबंधित असलेल्या पुढील विधानातून अयोग्य विधान ओळखा. चुकीचं विधान ओळखायचं आहे. ओके, आता महाराष्ट्राची जी आर्थिक पाहणी आहे, आर्थिक पाहणीमधनं दरवर्षी कृषी संलग्न किंवा वनांशी संबंधित किंवा योजनांशी संबंधित प्रश्न येत असतात. सो आर्थिक पाहणीमधनं
हा घेतलेला प्रश्न आहे. या ठिकाणी जर का बघितलं तर महाराष्ट्रातील निव्वळ पेरणी क्षेत्र जे आहे ते एकूण भौगोलिक क्षेत्राचे किती टक्के आहे, तर 54% आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्याच्यानंतर जे पडीत जमिनीचं क्षेत्र आहे महाराष्ट्रातलं ते 9% आहे. हे पण या ठिकाणी बरोबर आहे. आणि एकूण भौगोलिक क्षेत्राच्या जी जमीन लागवडीसाठी उपलब्ध नाहीये तिचं प्रमाण आहे 12%. आता हे तिघही मुद्दे फॅक्च्युअल आहे, लक्षात ठेवा. तिघही स्टेटमेंट काय आहे तर या ठिकाणी बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 वरील सर्व विधाने योग्य आहे. लक्षात ठेवा 54% जमिनीवरती लागवड केली आहे, 9% काय आहे पडीत क्षेत्र आहे आणि 12% क्षेत्र असे आहे जिथे लागवड होऊ शकत नाही. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 16 बघा. पुन्हा या ठिकाणी 2 स्टेटमेंट दिलेले आहे. पहिलं स्टेटमेंट होतं अखिल भारतात सेंद्रिय शेती उत्पादनामध्ये महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेशचा दुसरा क्रमांक आहे. इथे मध्य प्रदेश पहिला आहे, महाराष्ट्र त्यानंतर आहे. सो काय केलं होतं, व्हाईस वर्सा केलं होतं, त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. ठीक आहे. महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाला, मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकाला आहे. 3.31 कोटी पशुधनासह महाराष्ट्र राज्य पशुधनाच्या बाबतीत देशात 7व्या क्रमांकावरती आहे. हे स्टेटमेंट मात्र या ठिकाणी बरोबर आहे. बरोबर. चला मग इथे तुम्हाला काय दिले होते, पर्याय दिले होते बघा. त्याच्यातलं पर्याय क्रमांक 1 विधान अ अयोग्य असून विधान ब जे आहे ते योग्य आहे. पर्याय क्रमांक 1 याचं या ठिकाणी उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 17 बघा. आता याच्यातल्या खूप साऱ्या टेकड्या जोड्या लावा विचारलं होतं. एका बाजूला तुम्हाला टेकड्या दिल्यात, एका बाजूला तुम्हाला राज्य दिलेत. या ठिकाणी काही टेकड्या अशा असतील कदाचित तुम्ही त्यांची नावं ऐकली नसतील, पण इथे जर का तुम्ही बघितलं तर कुर्ग टेकड्या कर्नाटकमध्ये आहे. हे सगळ्यांना माहीत आहे. तिथं मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती पण सापडते आणि खनिज संपत्तीचा अभ्यास करताना आपण कर्नाटक, कुर्गचं पठार, बाबा बुदान टेकड्या हे सगळं शिकत असतो. बरोबर का नाही. मग इथं एक जरी जोडी लागली तरी तुम्हाला काय होतं, बाकीच्या जोड्या सहजपणे जुळतात. मग इथे बघा कर्नाटकमध्ये कुर्ग आहे, एवढी एक जोडी जरी तुम्हाला माहीत असेल, कचं उत्तर या ठिकाणी दुसरं असलेला एकमेव पर्याय होता तो म्हणजे तुमचा चौथा. सो कोल्ली टेकड्या कुठे आहे, तामिळनाडूमध्ये आहे. त्याच्यानंतर केरळमध्ये मुन्नार टेकड्या आहे. आता ही पण जोडी तुमच्या परिचयातलीच होती. सर्वोच्च शिखर जे आहे अन्नईमुडी त्याच्या अगदी जवळ आहे मुन्नार. त्याच्यानंतर थोडं पुढे गेलात की या ठिकाणी हे आहे कर्नाटक झालं, तामिळनाडू, केरळ, हा ओडिसामध्ये लुलुंग टेकड्या आहे. ओके, लक्षात ठेवा. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं या ठिकाणी उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 18 बघा. महाराष्ट्र पठाराच्या पश्चिमेकडील प्राकृतिक भागांची निर्मिती टिंबटिंबमुळे झाली आहे. आता महाराष्ट्राचे प्राकृतिक दृष्ट्या किती भाग पडतात रे, 3 भाग पडतात. जर का तुम्ही असा महाराष्ट्राचा नकाशा काढला या ठिकाणी, ठीक आहे, तर इथे सह्याद्री पर्वत आहे, त्याच्यानंतर इकडे कोकण आहे, इथे लिहितो मी कोकण किनारपट्टी, हा भाग झाला तुमचा सह्याद्री, आणि त्याच्यानंतर जो पूर्वेकडचा हा भाग आहे याला आपण म्हणतो महाराष्ट्र पठार. मग इथे प्रश्न काय आहे की महाराष्ट्र पठाराच्या पश्चिमेकडील प्राकृतिक भागाची, मग पश्चिमेकडे कोण आहे, सह्याद्री पर्वत आहे. बरोबर का नाही. मग निर्मिती कशामुळे झालेली आहे, तर ती झालेली आहे प्रस्तरभंगामुळे. म्हणजे काय झालं, जमिनीचा एक भाग एकदम खाली गेला आणि त्यालाच आपण काय म्हणतो, प्रस्तरभंग असं म्हणतो. कोकण किनारपट्टीची निर्मिती पण कशामुळे झाली, तर याच प्रस्तरभंगामुळे झालेली आहे. लक्षात ठेवा. ओके. हां, पुढचा क्वेश्चन नंबर 19. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2023-24 नुसार महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र वनांनी व्यापलेलं आहे. पुन्हा आर्थिक पाहणीमधला प्रश्न आहे, फॅक्च्युअल टाईप ऑफ क्वेश्चन आहे. सो महाराष्ट्रामध्ये 17% काय आहे, तर एकूण क्षेत्रफळापैकी भाग वनांनी व्यापलेला आहे. क्वेश्चन नंबर 19चं उत्तर आहे तुमचं चौथं. पुढचं बघा. या ठिकाणी तुम्हाला घाट विचारले होते क्वेश्चन नंबर 20 मध्ये. पुणे, माणगाव, महाबळेश्वर, पोलादपूर, राजापूर, कोल्हापूर, कोल्हापूर आणि कणकवली. बरोबर. हां, आणि एका बाजूला तुम्हाला काय दिले, 4 घाट दिले आहेत. आता या टाईपचे जे क्वेश्चन्स असतात हे शक्यतो चुकायला नको. हे अतिशय काय आहेत, तर फॅक्च्युअल टाईपचे क्वेश्चन आहेत. बरोबर. मग पुणे माणगाव कुठे आहे, ताम्हिणी घाट. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे पुण्याकडनं रायगडमधल्या माणगावकडे जाताना ताम्हिणी घाट लागतो. त्याच्यानंतर महाबळेश्वरकडनं पोलादपूरकडे जाताना आंबेनळी घाट लागतो. म्हणजे महाबळेश्वरकडनं जेव्हा कोकणात उतरतो तेव्हा आंबेनळी घाट लागतो. त्याच्यानंतर राजापूर ते कोल्हापूर दरम्यान हनुमंते घाट आहे आणि कोल्हापूर ते कणकवली दरम्यान अनुस्कुरा घाट आहे. मग या ठिकाणी 2, 4, 1 आणि 3. ठीक आहे. हां, असा पर्याय कुठे आहे बरं, बघा.
2, 4, 3, 1 पाहिजे, सॉरी 2, 4, 3. राजापूर ते कोल्हापूर दरम्यान अनुस्कुरा घाट आहे आणि त्याच्यानंतर कोल्हापूर कणकवली दरम्यान हनुमंते घाट आहे. सो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी उत्तर आहे, लक्षात ठेवा. 2, 4, 3, 1. इथून पुढे इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन स्टार्ट होत आहेत. क्वेश्चन नंबर 21 बघा, इकॉनॉमिक्सचे पण क्वेश्चन आपल्या ठिकाणी बघायचे आहेत. सो क्वेश्चन नंबर 21 मध्ये या ठिकाणी तुम्हाला नीती आयोगासंबंधी असलेल्या पुढील विधानांतून चुकीचं विधान ओळखायचं होतं. नीती आयोगासंबंधी ते तुम्हाला स्टेटमेंट दिले आहे, 3 स्टेटमेंट दिले. किमान 2 अंशकालीन सदस्यांची तरतूद करण्यात आली आहे, चूक. किमान 2 सदस्य आहे का? नाही. तर कमाल 2 सदस्य आहे. मॅक्सिमम 2 इंडिव्हिज्युअल्स. फक्त जास्तीत जास्त 2 काय होऊ शकतात? अंशकालीन, म्हणजे काय? टेम्पररी इथे सदस्य असू शकतात, लक्षात ठेवा. इथे किमान आहे, इथे शब्द पाहिजे होता कमाल. मॅक्सिमम 2. नीती आयोगावर कुठल्याही निधी वाटपाची जबाबदारी नाही, हे स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. कुठला निधी वाटप करतो का नीती आयोग? नाही. निधी आयोग काय आहे? तर भारतामध्ये पॉलिसी मेकिंगचं काम करणारी ही संस्था आहे. ध्येय धोरणं ठरवण्यासाठीचं हे काय आहे? तर एक संस्था आहे, इन्स्टिट्यूशन आहे. नीती आयोगाद्वारा सहकारात्मक संघराज्यावरती भर देण्यात आला आहे, कॉपरेशनवरती फोकस केलाय का? 100% या ठिकाणी 30चं स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. मग बघा क्वेश्चन नंबर 21चा आन्सर काय येतं या ठिकाणी? फक्त पर्याय क्रमांक 1, जे की काय आहे? चुकीचं. इथं चुकीचं विधान विचारले ना तुम्हाला. फक्त पहिलं अविधान काय आहे? चुकीचं आहे. बाकीचे दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर होते. चला क्वेश्चन नंबर 22 बघा, एकदम सिंपल क्वेश्चन होता. जागतिक शाश्वत विकास परिषदेच्या मते शाश्वत विकासाची संकल्पना पुढीलपैकी 4 परस्परावलंबी आधारांवरती आधारलेली आहे. आता शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, याच्यावरती तुम्हाला आयोगाने यापूर्वी पण बरेच प्रश्न विचारलेले आहे. मग कुठल्या कुठल्या शाश्वततांचा याच्यामध्ये किंवा सस्टेनेबिलिटीचा याच्यामध्ये समावेश होतो? तर या ठिकाणी आहे आर्थिक शाश्वतता, सामाजिक, पर्यावरणीय आणि संस्थात्मक शाश्वतता. दॅट इज इन्स्टिट्यूशनल सस्टेनेबिलिटी, एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी किंवा मग सोशल सस्टेनेबिलिटी आणि इकॉनॉमिक सस्टेनेबिलिटी, अशा एकूण 4 या ठिकाणी यांचा काय आहे? आधारांवरती किंवा प्रमुख 4 पिलर आपण या ठिकाणी म्हणू शकतो. क्वेश्चन नंबर 23 बघा, भारतीय नाणे बाजारातील प्रमुख दोष दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. नाणे बाजार काय असतं? जिथे अल्पकालीन, आता बाजारपेठेमध्ये 2 प्रकारचे व्यवहार असतात, दीर्घकालीन आणि अल्पकालीन. ठीक आहे. नाणे बाजार आणि भांडवली बाजार टॉपिकवरचा हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. सो नाणे बाजार म्हणजे काय? जिथे अल्प कालावधीचे ट्रान्झॅक्शन्स होतात किंवा व्यवहार होतात. आणि भांडवल बाजार म्हणजे काय? ज्या ठिकाणी दीर्घ कालावधीचे व्यवहार होतात. बरोबर. मग इथे नाणे बाजारातले तुम्हाला काय विचारले? दोष विचारलेले आहे. असंघटित स्वरूप आहे का? हो. व्याजाचे अनेक दर असतात, हंगामी असतो आणि साधनांची सुद्धा या ठिकाणी टंचाई असते. त्याच्यामुळे वरील सर्व काय आहे? तर या ठिकाणी दोष आपल्याला म्हणता येतील. सो भारतीय नाणे बाजारातील हे वरचे 4ही काय आहेत? तर दोष आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 24 बघा, वस्तूचे उत्पादन झाल्यानंतर अनेक व्यक्ती एकाच वेळी ती वस्तू वापरू शकत असतील तर त्या वस्तूच्या उपभोगाला टिंबटिंब असे म्हणतात. ओके. आता उदाहरणाच्या मदतीने आपल्याला समजून घ्यावं लागेल. सरकारने एखाद्या वस्तूचं उत्पादन केलं, समजा एखादा स्ट्रीट लाईट आहे, बरोबर. त्या स्ट्रीट लाईट खालून जोही व्यक्ती जाईल त्याला तो काय आहे? उपलब्ध आहे. फक्त एका व्यक्तीची त्याच्यावरती मालकी आहे का? नाही. किंवा एक व्यक्ती जर का त्या स्ट्रीट लाईट खाली उभा असेल तर दुसरा तो स्ट्रीट लाईट यूज करू शकत नाही का? नाही, तोही करू शकतो. म्हणून याला काय म्हटलं जातं? प्रतिस्पर्धी उपभोग, जिथे स्पर्धा नाहीये. आलं तुमच्या लक्षात? अशा उपभोगाला काय? सो हा काय आहे? मायक्रो इकॉनॉमिक्सवरचा प्रश्न होता. राहील लक्षामध्ये? सो पर्याय क्रमांक 2 याचं काय आहे? उत्तर आहे. अनेक व्यक्ती एकाच वेळी काय करू शकतात? ती वस्तू वापरू शकतात. थोडं लॉजिक लावलं असतं तर तुम्हाला कदाचित हे उत्तर जमलं असतं. क्वेश्चन नंबर 25 बघा, भारताच्या किंवा राज्याच्या संचित व एकत्रित निधीमध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? 3 प्रकारचे निधी असतात. संचित निधी असतात, त्याच्यानंतर सार्वजनिक लोकलेखे असतो आणि तिसरं काय असतं? तर तिसरा निधी असतो या ठिकाणी आपल्याकडे, तो म्हणजे आकस्मिक निधी, बरोबर, जो की राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या अखत्यारीमध्ये येतो. सो संचित निधी हा राज्य सरकारचा किंवा केंद्र सरकारचा प्रमुख निधी आहे, बरोबर. त्या निधीमध्ये जो पैसा येतो, मग त्या पैशाचे वेगवेगळे स्रोत आहे. ठीक आहे. हा एक दुसरं निधी आहे सार्वजनिक लोकलेखे. तो सार्वजनिक लोकलेख्यामध्ये कुठल्या याचा समावेश होतो? तर सरकारने जनतेच्या अल्प बचती,
या कशामध्ये येतात? लोकलेखेमध्ये येतात. बाकी उरलेले सरकारने घेतलेलं कर्ज, त्याच्यानंतर दिलेल्या कर्जाचं मिळालेलं व्याज किंवा मग सगळं जर का कर्ज या ठिकाणी परत मिळालं तर हे सगळं संचित निधीमध्ये येतं. बाकी जनतेच्या ज्या अल्प बचती असतात त्या कशामध्ये येतात? तर या ठिकाणी सार्वजनिक लोकलेख्यामध्ये येतात. क्वेश्चन नंबर 26 बघूयात. पुढील विधाने विचारात घ्या. सन 1976च्या एलकेजा समितीने उद्योग क्षेत्रापैकी वस्तू निर्माण क्षेत्राला मॅन व्हॅट लागू करण्याची शिफारस केली. 3 स्टेटमेंट दिले होते. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. धबधबा परिणाम म्हणजेच करावर कराचा परिणाम काढून टाकण्यासाठी 86-87 मध्ये मॉड व्हॅट काय केला? सुरू करण्यात आला. आणि पुढे मॉड व्हॅटचं रूपांतर कशामध्ये केलं? सेंट्रल व्हॅटमध्ये केलं. आणि हे कधी झालंय? हे झालंय 2002 मध्ये. ओके, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. सो तिसरं स्टेटमेंट या ठिकाणी काय होतं? तर चुकीचं होतं. त्याच्यामुळे काय आहे? फक्त क, पर्याय क्रमांक 2 अयोग्य विधान विचारलं होतं ना. सो तिसरंच विधान फक्त चुकीचं आहे. वरचे दोघेही विधानं काय आहे? तर बरोबर आहे. 27 क्वेश्चन नंबर, इथे 2 स्टेटमेंट दिलेत. कंझ्युमर प्राइस इंडेक्स बद्दलचे 2 इंडेक्स असतात महागाई मोजण्यासंबंधीच्या. एक असते WPI आणि दुसरी असते CPI. आता WPI काय असते? होलसेल प्राइस इंडेक्स. तर ज्या ठिकाणी महागाई मोजण्यासाठी ज्या होलसेलच्या किमती आहेत त्यांचा विचार केला जातो. आणि कंझ्युमर प्राइस इंडेक्समध्ये काय केला जातं? ज्या रिटेलरच्या किमती आहे त्यांचा या ठिकाणी विचार केला जातो. सो CPI म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी आपण ॲक्च्युअल वस्तू ज्या किमतीला घेतो त्या किमतींना मोजलेली महागाई म्हणजे CPI असते. बरोबर का नाही? सो या ठिकाणी CPIलाच कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स म्हणतात. 100% या ठिकाणी पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं, CPIलाच कंझ्युमर प्राइस इंडेक्स दर महिन्याला मोजला जातो. 100% बरोबर आहे. सो दोघेही ठिकाणी या ठिकाणी स्टेटमेंट बरोबर होते. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. दोन्ही विधानं बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 28 बघा. चुकीचं विधान निवडायचं आहे. क्वेश्चन नंबर 28 मध्ये त्यातलं पहिलंच विधान काय होतं? चुकीचं होतं की व्यापारी बँकांनी रिझर्व्ह बँकेत ठेवलेल्या ठेवींना पतपैसा म्हणतात. चूक आहे. लोकांनी जो पैसा बँकेत ठेवलाय त्याला पतपैसा म्हटलं जातं. आणि त्याच्यावरती मग बँका काय करत असतात? तर पतनिर्मिती करत असतात. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. पर्याय इथे क्वेश्चन नंबर 28 जर का बघितला तर इथं पहिलं ज्याचं उत्तर आहे. बाकी मग क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यांना आपण काय म्हणतो? प्लॅस्टिक पैसा असं म्हणतो. स्टेटमेंट बरोबर आहे. चेक व धनाकर्ष यांना पैसा म्हणता येत नाही. क्रिप्टोकरन्सी व स्टेबल कॉइन ही डिजिटल चलने आहेत. ठीक आहे. सो उरलेले सगळे स्टेटमेंट बरोबर होते. क्वेश्चन नंबर 29 बघा. पुढील घटना किंवा कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे? आता पंचवार्षिक योजना टॉपिकवरचा हा प्रश्न आहे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे आणि फॅक्च्युअल क्वेश्चन हा आहे. राज्य स्तरावर खादी व ग्रामोद्योग कार्यक्रमाची सुरुवात, सघन कृषी जिल्हा कार्यक्रम आणि कृषी मूल्य आयोगाची स्थापना या सगळ्या गोष्टी कुठे झाल्या? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेल्या आहेत. म्हणून याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4. ग्रामीण विकासासाठी असलेली राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम. ठीक आहे, अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम होता हा. कधी सुरू केला गेला होता? 15 ऑगस्ट 1995 ला. याच्यामध्ये अजून इतर कार्यक्रमांनंतर मर्ज केलं गेलं. याच्यामध्ये संसद आदर्श ग्राम योजनेचा समावेश होत नाही. ही इंडिपेंडंट योजना आहे. मग बाकी याच्यामध्ये कोणाकोणा समावेश होतो? अन्नपूर्णा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धत्व पेन्शन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या तिघही योजनांचा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमामध्ये समावेश होतो. कधीचा आहे? 15 ऑगस्ट 1995. क्वेश्चन नंबर 31 बघा. एकदम सिंपल क्वेश्चन होता. याच्यापूर्वी पण बेरोजगारीवरती प्रश्न विचारले गेलेले आहेत की कामात गुंतलेल्या तसेच कामाच्या शोधार्थ कामासाठी उपलब्ध असलेल्या व्यक्तींचा समावेश श्रमशक्तीमध्ये होतो. तिसरं स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. तिसरं पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 32 बघा. सव्वीस जुलै 1991 जे नवीन औद्योगिक धोरण आलं होतं त्या नवीन औद्योगिक धोरणाशी संबंधित या ठिकाणी आपल्याला काय दिले होते? तर 3 स्टेटमेंट दिलेले होते. आणि विचारलं काय होतं की पुढीलपैकी कोणते महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आला किंवा आले. ठीक आहे, तर यापैकी खरं तर एकही निर्णय घेण्यात आला नव्हता. लघु उद्योगांसाठीचे आरक्षण वाढवण्यात आले का? नाही. आरक्षण किंवा उद्योगांसाठीचं जे हे होतं विशिष्ट उद्योग राखीव ठेवले जात होते ते आरक्षण कमी करण्यात आलं होतं.
औद्योगिक स्थानिकरणाचे धोरण कठोर करण्यात आले होते का? नाही, ते अजून जास्त फ्लेक्झिबल किंवा लवचिक करण्यात आलं. आणि सार्वजनिक क्षेत्रासाठी आरक्षित क्षेत्रांची संख्या 18 पर्यंत कमी करण्यात आली. 18 नाही, ती 8 पेक्षा पण ऍक्च्युली कमी करण्यात आली होती. त्याच्यामुळे या ठिकाणी वरीलपैकी एकही नाही. ठीक आहे. हा, सो तिघही स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचे आहे. क्वेश्चन नंबर 33 मध्ये बघा, पुढील विधाने विचारात घ्या. इथे पुन्हा तुम्हाला काय दिले होते? 2 स्टेटमेंट दिलेले होते. आणि इथं म्हटलं होतं भारत सरकारने 1995-96च्या बजेटमध्ये नाबार्ड अंतर्गत ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी निर्माण केला. ठीक आहे. आता ज्या बँका प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगला किंवा अग्रक्षम क्षेत्र कर्ज पुरवठ्याला काय देतात? तर दुय्यम स्थान देतात. आणि जेवढं कर्ज देणं अपेक्षित आहे तेवढं न देता जर का त्याच्यातनं थोडं काढता अंग घेत असतील तर मग तेवढा पैसा त्यांना कुठे द्यावा लागतो? नाबार्डच्या निधीमध्ये द्यावा लागतो. सो पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. आणि जसा ग्रामीण भागासाठी निधी आहे तसाच मग 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये शहरी भागासाठी पण निधी घोषित करण्यात आलेला आहे. सो या ठिकाणी दोन्हीही विधाने योग्य आहेत, लक्षात ठेवा. पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 34. प्रधानमंत्री फसल विमा योजना पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. जानेवारी 2016. ॲग्रो इकॉनॉमिक्सवरचा प्रश्न होता. आणि पुढचा आहे प्रश्न क्रमांक 35. चुकीचं विधान निवडायचं होतं तुम्हाला. BPL जनगणना, बिलो पॉवर्टी लाईन जनगणनेसंबंधीचा हा प्रश्न आहे. ठीक आहे. हां, बघा. सो तिसरं स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं होतं. तिसरी BPL जनगणना 2005 मध्ये 10व्या पंचवार्षिक योजनेसाठी करण्यात आली नाही. ही 2005 मधली नाहीये, ही 2002 मधली आहे. सो दारिद्र्य टॉपिकवरचा हा प्रश्न या ठिकाणी होता. चला, नमस्कार सर्वांना. सामान्य विज्ञानाच्या संदर्भात आलेले प्रश्न आपण बघूयात टेस्ट सिरीजमध्ये. तर प्रश्न क्रमांक जे आहे बघा, आपल्याला 66 ते 80 म्हणजे 66 ते 80 असे प्रश्न क्रमांक बघायला मिळतात. 66 नंबरचा प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न आहे, ओलेरिकल्चरमध्ये डॅचची लागवड केली जाते. बघा, जनरली जे आहे गार्डनिंग जे असतं, होम गार्डनिंग, तिथे भाजीपालाचं जिथे लागवड केला जातो त्याला काय म्हटलं जातं? ओलेरिकल्चर असं म्हटलं जातं. जर प्रश्न जर आला की फळांच्या लागवडीला काय म्हटलं जातं, तर पोमोकल्चर नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. काय नाव लक्षात ठेवायचं आहे? पोमोकल्चर. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न आहे 67 नंबर 67. खालीलपैकी कोणत्या वनस्पती मॅग्नोलियोफायटा म्हणून ओळखल्या जातात? आता बघा, याच्यामध्ये काय उत्तर आहे? अँजिओस्पर्म्स म्हणजे काय? आवृत्तबीजी वनस्पती. ठीक आहे. अनावृत्तबीजी नाहीये, टेरिडोफायटा नाहीये, ब्रायोफायटा नाहीये. आता ब्रायोफायटा वगैरे यांच्यासाठी कसे प्रश्न अपेक्षित आहे बघा. जसं की टेरिडोफायटावरती येऊ शकता की इथे संवहनी असलेल्या वनस्पती आहेत बघा. ठीक आहे. संवहनी असलेल्या वनस्पती म्हणजे व्हॅस्क्युलर सिस्टीम जी आहे ते आपल्याला टेरिडोफायटामध्ये बघायला मिळते. ओके. जर आपल्याला विचारलं ब्रायोफायटामध्ये कोणत्या प्रकारच्या वनस्पती येतात, तर उत्तर आपलं पाहिजे बघा इथे मॉसेस आहे, त्याचबरोबर लिव्हरवॉर्ट्स आहेत आणि हॉर्नवॉर्ट्स या वनस्पती याच्यामध्ये आढळतील. टेरिडोफायटाबद्दल जर विचारलं तर फर्न्स आणि हॉस्टेल्स हे उत्तर आपलं असेल बघा. फर्न्स आणि हॉस्टेल्स. ठीक आहे. अनावृत्त बीजी म्हणजे जिम्नोस्पर्म्स आहेत, ज्यांच्या बीजांना कोणत्याही प्रकारचं कव्हर हे नसतं, त्यांना काय म्हटलं जातं? जिम्नोस्पर्म्स म्हटलं जातं. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, शरीरातील पाण्याचे संतुलन डॅच अवयव करतो. आता बघा, इथे प्रश्न समजून घ्या. लॉजिकल जे आहे बघा, ऑब्झर्वेशन तुमचं चांगलं असेल तर प्रश्न इझिली टॅकल होतो. इथे काय दिलेलं आहे? कीवर्ड अवयव म्हणजे ऑर्गन सांगितलेला आहे. आता मला सांगा, संप्रेरक हे ऑर्गन आहे का? तर नाही, संप्रेरक हे ऑर्गन नाही, अवयव नाहीये. त्याच्यामुळे हे इथं उत्तर येणार नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटू शकतं की एडीएच हॉर्मोन जो आहे तो पाण्याचं संतुलन निर्माण करतो, अँटी डायुरेटिक हॉर्मोन, पण तो जरी करत असेल परंतु ते अवयव आहे का प्रश्नामध्ये विचारल्याप्रमाणे, तर ते नाहीये. तर उत्तर काय असेल बघा, इथे मोस्ट प्रॉब्ली मूत्रपिंड आहे, किडनी आहे. हृदय इथे येणार का? नाही. हृदयाचा मूळ उद्देश काय असतो? रक्त अभिसरण संस्था म्हणजे रक्ताचं अभिसरण करणे, ब्लड सर्क्युलेशन बॉडीमध्ये मेंटेन ठेवणे हे रक्ताचं मुख्य कार्य असतं. त्याचबरोबर पुढे जे आहे बघा, रक्ताचं मुख्य कार्य काय असतं? तर पोषण तत्वे व ऑक्सिजन यांचं पूर्णपणे पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम काय करत असेल तर ब्लड, रक्त हे करत असतं. ठीक आहे. तर उत्तर काय असणार आहे? 68चा 3 आहे बघा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 69 69 नंबरचा आहे. आता ग्राम स्टेन टेस्ट असते बघा, ग्राम स्टेन टेस्ट. आता ग्राम स्टेन टेस्ट जी आहे याचा मूळ उद्देश काय असतो? एखाद्या बॅक्टेरियामध्ये म्हणजे जे जीवाणू आहे त्याच्यामध्ये पेप्टिडोग्लायकन नावाचा जो थर असतो, तर हा त्याच्यामध्ये उपलब्ध आहे का नाही हे चेक करण्यासाठी ही ग्राम स्टेन टेस्ट केलेली असते बघा. आता ज्यांच्यामध्ये नसतो त्यांना आपण काय म्हणतो? ग्राम नेगेटिव्ह बॅक्टेरिया म्हटलं. ज्यांच्यामध्ये आहे मोठ्या प्रमाणात त्यांना आपण ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असं
म्हणत असतो. आता याच्यामध्ये आयोडीनचा वापर करून अल्कोहोलने साफ केला जातं जीवाणूंना, ज्याच्यापासून पर्पल कलर हा आपल्याला जीवाणूंमध्ये बघायला मिळतो. जांभळा रंग जो आहे तो या स्टेन टेस्टमध्ये बघायला मिळतो. आता इथे विचारलेलं आहे कोणते जीवाणू हे ग्राम नेगेटिव्ह नाही, म्हणजे ग्राम पॉझिटिव्ह आहे. उत्तर काय याचं? रोडोकोकस आहे बघा. आता रोडोकोकस यांचं वैशिष्ट्य काय? निमोनिया सारखा जो रोग आहे हा रोडोकोकसच्या मार्फत होताना आपल्याला दिसतो. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे 70 नंबर. खालीलपैकी कोणते पक्षी आकाशात उंच उडू शकत नाही? पहिला आहे किवी, दुसरा आहे तकाय, तिसरा आहे वेका. आता या तिन्ही पक्ष्यांचं वैशिष्ट्य असं आहे की हे हवेमध्ये उंच भरारी घेऊ शकत नाही, उंच उडू शकत नाही. न्यूझीलंड व त्याच्या आसपास असलेले माउरी बेट इथे हे पक्षी आढळतात. उत्तर काय असेल मग याचं? वरीलपैकी नाही. कोणताही पक्षी जो आहे यापैकी उडू शकत नाही. ठीक आहे. सिमिलर पद्धतीने जे आहे बघा तुम्हाला पेंग्विन सुद्धा बघायला मिळेल. पण पेंग्विन जो आहे, पेंग्विन सुद्धा एक पक्षी आहे, परंतु पंख जे आहे छोटे असल्यामुळे त्याला सुद्धा उडता येत नाही. त्यानंतर 71 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, जोन्स आजार, जोन्स डिसीज प्राण्यांमध्ये कोणत्या भागात आढळते? आता आपल्याला माहिती आहे की आरोग्य क्षेत्र असेल किंवा आजार रोग असतील याच्यावरती नेहमी प्रश्न हा अपेक्षित असतो. तर त्या संदर्भात बघा जोन्स डिसीज जे आहे, लहान आतडे जे असतात, आंत्र ज्याला आपण इंटेस्टाईन असं म्हणतो, तर इथे हा आजार आपल्याला आढळताना दिसतो. मायकोबॅक्टेरियम एव्हियम या विषाणूमुळे हा आजार होतो. मायकोबॅक्टेरियम एव्हियम. ठीक आहे, हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा पुढे आहे रंगअंधत्व कारणीभूत असलेलं कोणतं गुणसूत्र असतं? तर कारणीभूत गुणसूत्र कोणतं आहे? एक्स गुणसूत्र आहे. आता एक्स गुणसूत्राचं वैशिष्ट्य काय आहे बघा, हे मेजरली जे आहे बघा पुरुषांमध्ये हा रोग आपल्याला आढळताना दिसतो. हा जो आजार आहे हा मुख्यतः पुरुषांमध्ये आपल्याला आढळताना दिसतो. महिलांमध्ये त्या प्रमाणात हा आजार कसा आहे? कमी आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा विषाणूमध्ये टॅगचा अभाव असतो. आता डीएनए पद्धतीचे विषाणू असतात, आरएनए पद्धतीचे विषाणू असतात, तेही असतात. त्याचबरोबर प्रोटीन्स असतात का? असतात, कारण प्रोटीन्सच्या सहाय्याने जे आहे विविध स्वतःच्या कॉपीज तयार करण्याचं काम विषाणू करत असतात. त्याचबरोबर पेशी भित्तिका असते का? तर नाही. का नसते? कारण की पेशी कोणाला असते? पेशी भित्तिका पेशींना असते. आता पेशी काय आहे? तर एक सजीव घटक आहे. मग विषाणू जो असतो, विषाणू सजीव घटक आहे का? तर नाही, विषाणू हा सजीव घटक नाही. तर उत्तर काय असेल याचं? इथे पेशी भित्तिका. ते पेशी भित्तिकाचा अभाव असतो. ओके. त्यानंतर 74 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, 25 डिग्री सेल्सिअस तापमानाला डॅशच्या माध्यमात ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो. आता आपल्याला माहिती आहे जर घन स्वरूप असेल किंवा द्रव्य स्वरूप असेल तर घन स्वरूपामध्ये वेग जो आहे तो नेहमी द्रव्य स्वरूपापेक्षा ध्वनीचा काय असेल? जास्त असेल. मग इथे जे आहे बघा हे दोन ऑप्शन कॅन्सल होऊन जातात, कारण की ते दोन्ही काय दिलेलं आहे? हवा दिलेली आहे, वायू दिलेली आहे. मग आता पाणी जे आहे आपल्याकडे आहे इथे ऑप्शन, मग थंड पाणी की गरम पाणी? तर आपल्याला माहिती आहे की जसं जशी उष्णता वाढते तसं तसं तापमान वाढल्याच्या नंतर ध्वनीचा वेग काय असतो? नेहमी वाढत जातो. उत्तर काय असेल इथे? गरम पाण्यामध्ये जे आहे सर्वाधिक वेग खालीलपैकी असेल. त्यानंतर बघा रेडियन्स व अंश यांच्यातील संबंध डॅशने दर्शवला जातो. तर 360 अंश इक्वल टू 2 पाय रेडियन्स हे त्याचं उत्तर आहे बघा. आता बेसिकली जे आहे बघा आर्क लेंथसाठी रेडियस व अंश, ओके, या गोष्टी ज्या आहेत ह्या संबंध जे आहे ते काढल्या जातात. आता एखादं वर्तुळ असेल बघा, वर्तुळमध्ये जर आपल्याला ही आर्क जी आहे या आर्कचं मोजमाप जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्यासाठी रेडियन्स आपण हे मोजत असतो. मग संपूर्ण 360 अंशामध्ये 2 पाय आर म्हणजे रेडियस म्हणजे पूर्ण सर्कम्फरन्स जर आपल्याला मोजायचा असेल तर याचा संबंध जो आहे आपल्याला या पद्धतीने दाखवला जातो. त्यानंतर बघा दोन आरशांमधील जर कोन 72 अंशाचा असल्यास मध्यस्थित असलेल्या वस्तूचे किती प्रतिमा तयार होतील? ठीक आहे. तर आता इथे बेसिकली फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे 360 अंश डिवायडेड बाय थीटा वजा 1. आता थीटाची व्हॅल्यू काय दिलेली आहे प्रश्नामध्ये? 72 डिग्री दिलेली आहे बघा. मग 72 ने 360 ला भाग दिला तर 5 उत्तर येणार. 5 मधून 1 वजा केले तर उत्तर काय ना? 4 इथे येणार. त्यानंतर बघा 77 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते आम्ल सेंद्रिय आहे? ऑर्गॅनिक ऍसिड म्हणून कोणता आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचंय. आता जरी तुम्हाला केमिकल नेम जरी माहीत नसले तरी पण एक आपल्याला बेसिक नियम लक्षात ठेवायचा आहे, ज्याच्यामध्ये कार्बन असेल ते काय असेल? ऑर्गॅनिक असेल, सेंद्रिय असेल. तर आता सी जे आहे बघा चारीपैकी एकाच याच्यामध्ये आहे ब मध्ये. उत्तर काय असेल याचं? फक्त ब. त्यानंतर बघा 78 नंबर क्वेश्चन आहे, खालीलपैकी योग्य विधाने निवडा. आता इथे जे आहे टोटल विधाने 3 दिलेले आहेत. काही अधातू हे उष्णतेचे दूरवाहक असतात का? तर असतात. काही सुवाहकही असतात आणि काही दुर्वाहकही असतात. सुवाहकामध्ये आपल्याला ग्रॅफाइटचं उदाहरण बघायला मिळतं. ग्रॅफाइट हा एक असा अधातू आहे जो उष्णता व विद्युत
इलेक्ट्रिसिटी अँड हीट याचा काय आहे, गुड कंडक्टर आहे, सुवाहक आहे. मग आता इथे पुढेच ऑप्शनमध्ये ते आपल्याला एक्सेप्शन दिल्यामुळे हे स्टेटमेंट कसं आहे, योग्य बनून जातं. त्याच्यानंतर ग्रॅफाइट हे विजेचे सुवाहक आहे, विजेचे पण आहे आणि उष्णतेचे पण आहे. ठीक आहे, तर हे इथे पण करेक्ट स्टेटमेंट आहे. धातूंच्या ताण क्षमता अधातूंपेक्षा कमी असते, हे चुकीचं स्टेटमेंट आहे. जनरली जे मेटल्स असतात यांची टेन्साईल स्ट्रेंथ ही नॉन मेटल्स पेक्षा कशी असते, जास्त असते. म्हणून इथे शब्द काय वापरलेला आहे, कमी असते. तर कमी नसून कशी आहे, जास्त आहे. तर चुकीचं स्टेटमेंट आहे बघा. 78चा आन्सर काय असणार आहे बघा, क जे आहे क एलिमिनेट होऊन जाईल आणि उत्तर जे आहे 3 इथे असणार आहे, अ आणि ब. त्याच्यानंतर जड हायड्रोजन म्हणून काय ओळखलं जातं, तर बघा ड्यूटेरियम जे आहे ते ओळखलं जातं. आता इथे बघा मास नंबर मॅटर करतो. मास नंबर जो आहे हा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन याच्यावरून ठरत असतो. आता प्रोटियम जर आपण म्हटलं तर हे जे तिन्ही आहेत, हे तिन्ही काय आहेत, हायड्रोजनचे समस्थानिके आहेत. हायड्रोजनचे काय आहेत, आयसोटोप्स आहेत. आयसोटोप्स कशावरून ठरतात, यस, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स वरून ठरतात. न्यूट्रॉनची संख्या किती आहे याच्यावरून आयसोटोप्स समस्थानिके हे ठरत असतात. आता प्रोटियम मध्ये किती न्यूट्रॉन्स आहेत, 0 न्यूट्रॉन्स आहेत. परंतु प्रोटॉन किती आहे, 1 प्रोटॉन आहे. मग आपण याला असं लिहूयात 1 प्रोटॉन प्लस 0 न्यूट्रॉन. त्याचबरोबर ट्रिटियम मध्ये जर बघितलं तर 1 प्रोटॉन आहे आणि न्यूट्रॉनची संख्या किती असेल, यस बरोबर 2 न्यूट्रॉनची संख्या असेल. म्हणजे 2 अधिक 1 3 म्हणजे ट्रिटियम जो आहे हायड्रोजनचा आयसोटोप बघायला मिळतो. त्याचबरोबर तिसरं जे आहे ड्यूटेरियम. ड्यूटेरियम मध्ये काय असेल, 1 प्रोटॉन आणि 1 न्यूट्रॉन आहे. 1 आणि 1 किती आहे, 2 म्हणजेच काय, ड्यूटेरियम. ड्यूटेरियमला काय म्हटलं जातं, जड हायड्रोजन सुद्धा म्हटलं जातं. याला जे आहे बघा आपण अणुविद्युत केंद्र जे असतात ते हेवी वॉटर म्हणून सुद्धा यूज करतो. ठीक आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे बघा, अणुविद्युत दृष्ट्या कसा असतो. तर बेसिकली जे आहे बघा नैसर्गिकरित्या उदासीन असतो, न्यूट्रल असतो. जोपर्यंत त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचे देवाणघेवाण होत नाही, इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज होत नाही, जोपर्यंत त्याचं आयनायझेशन होत नाही, तोपर्यंत तो कसा असतो, न्यूट्रल असतो, उदासीन असतो. तर असंच भेटूयात नेक्स्ट टाइम नेक्स्ट सेशनमध्ये. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कंबाईनच्या 7व्या टेस्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या या टेस्टचे जो मॅथ्स आणि रिझनिंगचा पार्ट आहे त्याचं डिस्कशन आपण थोडक्यात बघूयात. 81 नंबरचा प्रश्न बघा. प्रश्न काय सांगतात की एका घनाकृतीच्या 6 बाजू वेगवेगळ्या रंगामध्ये रंगवल्या गेल्या आहेत आणि घनाचा वरचा भाग लाल रंगाचा आणि खालचा भाग पांढऱ्या रंगाचा रंगवला आहे. ओके. आता बेसिकली ज्यावेळेस आपण कुठलाही घन आपण कन्सिडर करतो तर तुम्हाला हे बेसिक माहिती असेल की अपोजिट बाजू कोणत्या आहेत हे लक्षात घ्यायचं आपण. एकमेकांच्या विरुद्ध बाजूचे कलर बघा. आता याच्यात दिलं आपल्याला वरचा भाग लाल रंगाचा आणि ह्याच्या खालचा जो भाग आहे तो खालचा भाग आपण जर पकडला तर तो आहे पांढऱ्या रंगाचा. सो एक गोष्ट आपण लिहून ठेवूयात की लालच्या विरुद्ध बाजूला पांढरा रंग आहे. आणि आता बघा घणाच्या बाबतीत ही गोष्ट होत असते की जर घड्याळाच्या दिशेने लागोपाठ जर आपण कन्सिडर करत असू, घन जर उलगडला, राहिलेल्या 4 बाजू जर आपण त्या उलगडल्या तर अशा त्या 4 बाजू होतील. आणि त्या 4 बाजू अनुक्रमे कशा आहेत, घड्याळाच्या बाजूने जर आपण बघितलं तर पिवळा, निळा, हिरवा आणि गुलाबी. समजा इथं पिवळा असेल, निळा इथं असेल, त्याच्यानंतर हिरवा इथे आणि गुलाबी शेवटी असेल. गुलाबी शेवटी. बरं, ओके. या आणि याच्यात कधीही लक्षात ठेवा, याच्यात एकाड एक जे असतात ते एकमेकांच्या विरुद्ध असतात. म्हणजे पिवळ्याच्या विरुद्ध काय येईल, पिवळा जो असेल, पिवळा रंग असेल, त्याच्या विरुद्ध बाजूला हिरवा रंग असेल आणि त्यानंतर निळा रंग जो असेल त्याच्या विरुद्ध बाजूला गुलाबी रंग असेल. तर आपल्याला प्रश्न काय विचारला आहे बघूयात. आपल्याला 6च्या 6 बाजू आणि त्यांचे विरुद्ध बाजूचे हे मिळाले. ठीक आहे. इथे प्रश्न असं विचारला आहे, घन आता अशा रीतीने वळला आहे की गुलाबी बाजू वरच्या बाजूला आहे, तर खालच्या बाजूचा रंग कोणता, तर म्हणजे त्याच्या अपोजिट. आता याच्यामध्ये जे अपोजिट असतात एकमेकांच्या अपोजिट जो असतात तर ते आपल्याला या पद्धतीने दिसतील. ते आता इथे जर आपण बघितलं तर सगळ्यात वरच्या बाजूला जे आहे, वरच्या बाजूला
गुलाबी रंग आहे, तर गुलाबीच्या अपोजिट बाजू कोणती? निळी. सो काय उत्तर असायला पाहिजे? खालच्या बाजूला काय असणार आहे? निळा रंग असणार आहे. सो सोपा प्रश्न आहे, फक्त जंबल केलेला आहे, ते समजून घ्या. ओके, येते लक्षात? 82 नंबरचा प्रश्न आपण बघू. 82 नंबरच्या प्रश्नामध्ये 2 वेगवेगळ्या बँकांकडून 400 रुपयांवर 5 वर्षांसाठी मिळणाऱ्या व्याजातील फरक 15 रुपये सांगितला आहे आणि त्यांच्यामधील व्याजदर दर्शवणारा फरक निवडा. ओके, आता इथे तुम्हाला काय करायचं आहे की बेसिक सिम्पल इंटरेस्ट आपल्याला इथं पकडायचा आहे. काय त्यांनी सांगितलं नाही कुठला रेट लावायचा आहे. सो सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला तुमच्याकडे माहिती आहे तुम्हाला, PRT/100. सो 2 वेगवेगळ्या बँक आहेत, त्याच्यावरती 400 रुपये आहे. फरक तो रक्कम सारखीच आहे. म्हणजे जर आपण सुरुवातीचं बघितलं SI1 मायनस SI2 हे जर पकडलं तर यांच्यामध्ये जो फरक आहे तो आहे 15 रुपये. बरोबर, व्याजाचा जो फरक आहे तो 15 रुपयांचा दिला मित्रांनो. बरं, तर सिम्पल इंटरेस्ट म्हणजे काय? P किती दिला आहे? याच्यातली P दिला आहे 400 रुपये. त्याच्यानंतर 5 वर्षाकरिता दिला आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट पहिल्या केसमध्ये आपल्याला माहीत नाही. आणि दुसऱ्या केससाठी जर आपण बघितलं, डिवाइड/100 करायचं, मायनस 400 रुपये दिलेले आहेत आणि हे देखील 5 वर्षाकरिता दिलं आहे, पण व्याजदर मात्र वेगळा असणार आहे. तो आपण R2 पकडला. यांच्यामध्ये फरक आहे 15 रुपयांचा. या 2 शून्याला 2 शून्य, 2 शून्याला 2 शून्य, 4 पंचे 20 R1 वजा 20 R2 बरोबर हे आलं 15 रुपये. 20 कॉमन आपण घेऊयात, तर R1 मायनस R2 आलं बरोबर 15 रुपये. सो R1 वजा R2 जर आपण सॉल्व केलं तर 15/20 म्हणजेच येतं 3/4. आता 3/4 हा एक ऑप्शन असं दिसत नाही, परंतु हा नेहमी पर्सेंटेजमध्येच असतो. सो 3/4 म्हणजे 75 हे पर्सेंटेजमध्ये. सो हे येणार तुमचं 75. ओके, 3/4 म्हणजे 75%. 75% म्हणजे जर आपण बघितलं तर 0.75 असं त्याचं उत्तर येईल. 0.75% 0.75 0.75% असं त्याचं उत्तर येईल. ओके, ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो. पुढचा प्रश्न आपण बघू. 83 नंबरचा प्रश्न काय सांगतो? जर जमिनीवर राहणारे प्राणी व पाण्यात राहणारे प्राणी हे 2 मोठ्या वर्तुळाद्वारे दर्शवले आहेत. हे छोटं वर्तुळ आहे, लक्षात ठेवा. इथं वर्तुळ जरा आपण छोटं करू. ओके, आणि पाण्यात व जमिनीवर राहणारे प्राणी एका छोट्या वर्तुळाद्वारे दाखवले. तर या तिन्हीचे एकत्रीकरण कोणत्या आकृती आहे? बघा, हे पाण्यात राहणारे असतील, हे जमिनीवर राहणारे असतील. दोन्हीकडे जे असतात त्यांना उभयचर म्हणतात. आणि हे उभयचर काय? या तिसऱ्या छोटा जो वर्तुळ आहे त्याने दाखवतो, उभयचर. सो आपल्याला तेच विचारलं की कुठला याच्यात ऑप्शन असेल. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो. ओके, पुढचा प्रश्न बघा, 84 नंबरचा. A हा B चा भाऊ आहे. A हा B चा भाऊ आहे. A हा भाऊ आहे कोणाचा? B चा. सो भाऊ आणि बहीण हे बरोबरच्या चिन्हाने दाखवू. B ही C ची मुलगी आहे. आता B कोण आहे? C ची मुलगी आहे. C ची मुलगी आहे. ओके, आणि D हा A चा वडील आहे. म्हणजे D हा A चा वडील आहे आणि हे D हा A चा. हे जर भावंड असतील तर D हा A चा वडील म्हणजे हे दोघं पती पत्नी आले. बरोबर, या दोघांचं लग्न झालेलं असणार. या दोघांनाही 2 मुलं. काय आता विचारले? C चा D शी काय संबंध आहे? C चा D शी संबंध कोण आहे? जर आपण बघितलं तर ही पत्नी पाहिजे. ऑप्शन नंबर
3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो. ऑप्शन नंबर 3. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. एका विशिष्ट कोडमध्ये वॉर्निश अँड जे काही दिलेलं असेल कोड, सो WARNISH हा कोड कसा लिहिला आहे. इथं बघा काय चेंजेस होतात. R इकडे आला आहे, W इकडे आला आहे, म्हणजे हा इथे आला, हा इथे आला. बरं, नंतर A आला आहे. ओके. नंतर निशचं काय झालं, IN, म्हणजे हा इथे आला आहे आणि हा इथे आला आहे, IN. आणि HS H इथं, S इथं. ओके, ठीक आहे. म्हणजे असं आपल्याला हे इथं लावता येईल. ओके. तर इथे आपण बघूयात की काय लिहिलं त्या कोडमध्ये, कसे लिहिले जाईल. वेनियस, WENIOUS. आणि हे जर लिहायचं असेल तर इथे बघा पहिले जे 3 अक्षर आहेत ती कशी लिहिली आहेत. पहिलं अक्षर इथं दुसऱ्या ठिकाणी, तिसरं अक्षर इथं सुरुवातीला, आणि हे जे आहे इथलं इथं येईल. या दोघांमध्ये काय केलं, O पुढं येईल, I मागं जाईल, आणि इथं S पुढं येईल, U मागे जाईल. कोणता आहे असा ऑप्शन, NWEOISU, म्हणजे NWEOISU ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो. ऑप्शन नंबर 3. ओके. आता आपण 86 नंबरच्या प्रश्नाला कडे जाऊयात. आता याच्यामध्ये एक पद चुकीचं आहे ते ओळखायचं. हे ते जरा थोडासा अर्थ लावायला अवघड जातं हे, पण बघायचं की कशा स्वरूपात गोष्टी घडत आहेत इथं. की याच्यात कदाचित 2 सेरीज असतात बघा, एकाड एक अशा 2 सेरीज चालू असतात. आणि ह्या 2 सेरीज जर वेगळ्या काढल्या आपण, 3, 8, 13, 18, 23. ओके. आणि पुढची सेरीज असेल 2, 9, 22, 32 आणि 42. बारकाईने जर बघितलं तर याच्यामध्ये आपण 5 ॲड करतोय. 8 आणि 5 13, 13 आणि 5 18, 18 आणि 5 23. इथे मात्र बघितलं तर 2 आणि हे किती होतात, 2 आणि 7 होतील, पण 9 आणि 7 हे होणार नाही. पण इथं बघा वर गॅप, ह्यांच्यात काय दिसतोय का, इथं 10चा गॅप आहे, इथं 10चा गॅप आहे. म्हणजे माझ्या मते इथं पण 10चाच गॅप असायला पाहिजे होता, 10चा गॅप पाहिजे होता. आणि इकडे जर 10चा गॅप असेल तर काय येईल बघा, 9 ऐवजी जर इथं 12 असतं तर बघा बरं, 2 आणि 10 12, 12 आणि 10 22. सो याचा अर्थ चुकीचं पद कोणतं आहे तर 9 हे चुकीचं पद असायला पाहिजे मित्रांनो. 9 हे चुकीचं पद असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, समजतंय तुम्हाला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 87 नंबरचा प्रश्न बघा. एका गाडीचा वेग ताशी 80 किलोमीटर आहे. ओके, स्पीड दिलंय 80 km/h आणि डिस्टन्स दिलंय 440 किलोमीटर. तिच्या नेहमीच्या वेळेपेक्षा 30 मिनिटे कमी वेळेत पोहोचायचे असेल तर तिचा सध्याच्या वेगापेक्षा आणखी वेग कितीने वाढवावा लागेल. आता सध्याचा ताशी वेग दिलाय 80 km/h. तर आपण वेळ काढूयात. टाईम बरोबर काय असतं, डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स दिलंय 440 भागिले 80. काय येईल बघा, हे 8×45.8×45. थोडक्यात काय, 5 तास आणि 30 मिनिटे असा वेळ लागेल. 5 तास 30 मिनिटे. बरं, आता आपल्याला काय विचारलंय, सध्या जेवढा वेळ लागतोय तिच्यापेक्षा 30 मिनिटे कमी वेळेत, म्हणजे 5.5 तास लागत आहेत. 30 मिनिटे कमी म्हणजे 5 तासात पोचायला पाहिजे. 5 तासात पोचायचं असेल तर किती स्पीड असायला पाहिजे. सो आपल्याला टी मिळालेला आहे. स्पीड काढूयात आपण. अंतर तेवढंच आहे 440चं, आणि आपल्याला सांगितलं की 30 मिनिटे कमी. स्पीड बरोबर काय असतं, डिस्टन्स अपॉन टाईम. इथं 30 मिनिट
कमी लागणार आहे. सो 30 मिनिट कमी म्हणजे केवळ 5 तास लागतील. आणि जर 5 तास लागणार असेल तर भाग देऊन बघूयात किती स्पीड असेल. 548, 4 राहिले, 548, 88 किलोमीटर स्पीड असायला पाहिजे. तर कितीने वाढवावं लागेल वेळ? अगोदर आहे 80 किलोमीटर, आता झालं आहे 88, म्हणजे ताशी 8 किलोमीटर पर आवरने स्पीड वाढवावं लागेल मित्रांनो, बरोबर. सो 80 + 8 किलोमीटर म्हणजेच काय येईल? 88 किलोमीटर. समजते? सो सिम्पली नॉर्मल कॅल्क्युलेशनचेच हे प्रश्न होते. सध्या बघा 20 प्रश्न ज्यावेळेसपासून यायला लागले तर फार अवघड स्तर नाही आहे, इझिली डील करता येतील असेच प्रश्न आपल्याला दिसत आहेत. एका वस्तूच्या किमतीत 55% वाढ झाली आहे. किती टक्क्यांनी वाढ झाली? 55. आता बघा, आपण कधी पण त्याची जी खरेदी किंमत आहे CP खरेदी किंमत ही 100% पकडतो. यात 55%ची वाढ म्हणजे हे झाले 155%. तर त्या वस्तूची किंमत किती झाली? 93 रुपये झाली आहे बघा. किती? 93. तर प्रारंभी त्या वस्तूची किंमत किती होती? ती होती 100%. मग प्रारंभी किती? CP होती. आता याला X म्हणू. इथं जर भाग द्यायचा असेल तर आपण काय करू? 5ने भाग देऊ. 5ने भाग दिला 20, 5 त्रिक 15, 5 एके 5, 31ने भाग लावला, 31 त्रिक 20 त्रिक 60. सो X बरोबर काय आलं? सुरुवातीला त्याची जी किंमत आहे CP बरोबर ही किती आली? 20 त्रिक 60 रुपये यायला पाहिजे मित्रांनो. वन लायनर, वन स्टेपमध्ये सोल्युशन आपण याचं काढू शकतो. सो 20 रुपये किंमत असेल. 88 नंबरचा प्रश्न झाला. 89 नंबरचा प्रश्न. एका चौरसाकृती मैदानाची प्रत्येक बाजू 160 मीटर आहे. बरं, आता बघा, चौरसाकृती मैदान, या मैदानाची एक बाजू 160 मीटर, तर प्रत्येक बाजू 160 मीटरच असेल. 160 मीटरच असेल, कारण चौरसाची बाजू सारख्या असतात. सो चौरसाची परिमिती काढली. मग लागणारे डायरेक्टच काढू. अंतर बघा, एक जर अंतर काढायचं असेल तर किती लागेल? 160 गुणिले 4 वेळा होईल. आणि अशा किती फेऱ्या? 5 फेऱ्या. सो 5 फेऱ्या मारतोय ना. 4 पंचे 20, 160 गुणिले 20, हे 2 शून्य मांडले, 16 दुनी 32. सो किती मीटर होईल? 3200 मीटर. आहे का ऑप्शन? नाही आहे. 32 किलोमीटर आहे, 2.4 आहे. सो किलोमीटरमध्ये बघितलं तर 3.2 किलोमीटर असं उत्तर येईल डिस्टन्स. सो हे उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. हे या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो. येतंय का लक्षात? ऑप्शन 4. पुढचा प्रश्न बघा. नेक्स्ट क्वेश्चन. प्रत्येक तासाला घड्याळात ज्यावेळी जितके टोल वाजले असतील तितके टोल पडतात. तर एकूण किती टोल पडतील? बघा, 1 वाजले तर 1 टोल, 2 वाजले तर 2, 3 वाजले तर 3, 4 वाजले 4, 5 वाजले 5, 6 वाजले 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. जेवढे वाजलेत तेवढे टोल पडणार. म्हणजेच काय? या सगळ्यांची ॲडिशन केली की टोटल टोलची संख्या मिळेल. आता हा काय? 1 ते 12 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे. सो ही बेरीजचा फॉर्म्युला तुमच्याकडे माहिती आहे. नैसर्गिक संख्यांची बेरीज n × n+1 / 2. n आहे 12 आणि हे होतील 13. 2 ने भाग दिला, 13 78. 78 टोल पडायला पाहिजे मित्रांनो. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके, 91 नंबरचा प्रश्न आपण इथे बघूयात. जर 30 पेन विकल्यानंतर विक्रेत्याला 10 पेनच्या विक्री किमतीचा नफा राहतो, असं आपण पकडूयात की त्याची विक्री किंमत, ज्याला सेलिंग प्राइस म्हणतो आपण, असं म्हणू आपण, एक पेनची विक्री किंमत जर पकडली तर ती आली 1 रुपया. एक पेनची विक्री किंमत आली 1 रुपया. म्हणून 30 पेन विकतो. 30 पेनची SP काढली, सेलिंग प्राइस, विक्री किंमत, सेलिंग प्राइस ती आली 30 रुपये.
ओके, आता 10 पेनच्या विक्री किमतीचा नफा राहतो. सो नफा किती राहतो? नफा पण किती राहिला? 10 रुपये. सो कॉस्ट प्राईस काढली त्याची. कॉस्ट प्राईस बरोबर सेलिंग प्राईस 30 वजा 10 करूया. सो कॉस्ट प्राईस आली आपली 20 रुपयांची. सो आपल्याला काय विचारले? नफ्याची टक्केवारी. सो पर्सेंटेज नफा बरोबर किती रुपये राहिलेत? 10 रुपये राहिलेत. कितीवर राहिलेत? 20 रुपये त्याची कॉस्ट प्राईस आहे भागिले 100. सो किती येईल? 50% नफा या प्रोसेसमध्ये मिळाला मित्रांनो. 50. 33.33 किंवा 66.67 हे येणार नाही मित्र. 50% नफा होईल. हां, बरेच जण असं होण्याची शक्यता आहे की 30वर 10 पेन राहिले, असं नाही येते. उत्तर चुकेल. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. संख्यांच्या 4 जोड्या दिल्यात, त्यापैकी 3 एकसारख्या आहेत आणि 1 भिन्न आहेत. वेगळी जोडी असणारा पर्याय निवडा. आता इथं बघितलं तर 15ने भाग जातो. इथं बघितलं तर 33ने भाग जातो किंवा 11 गुणिले. इथं 9ने बघितलं, 9 एके 9, 9 दुनी 18, राहिले 6, 9 7 63, 27ने भाग. 7ने भाग दिला, 7 एके 7, 3 38ला भाग जात नाही, म्हणजे भाग न जाणारी संख्या माझ्या दृष्टीने हा एक त्याच्यावरचं एक. सो ऑप्शन नंबर 3 हे वेगळं असेल. सिंपल आहे. आता या आकृतीमध्ये किती एकूण त्रिकोण आहेत? एकूण त्रिकोणाची संख्या आपल्याला मोजायची मित्रांनो. आपण हे करूयात. आता हे प्रश्न जर तुमच्याकडे वेळ असेल तरच ह्याला डील करता येतं किंवा प्रॅक्टिस पुरेशी असेल तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. सो सिंगल ट्रायंगल जे आहेत ते सिंगल ट्रायंगल आले आपले 12. ओके, त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की डबल ट्रायंगल जे आहेत, डबल ट्रायंगल असणारे कोणते कोणते आहेत ते आपण बघू. यामध्ये जर आपण बघितलं तर 1 आणि 2, त्यानंतर 3 आणि 4, 3 आणि 4, त्यानंतर 5 आणि 10, त्यानंतर 11 आणि 12. ओके, हे 4 झाले. इकडे बघू आपण 9 आणि 6, 9 आणि 6, त्यानंतर 7 आणि 8, 7 आणि 8. अजून बघा डबलवाले ट्रायंगल किती सापडतील? 6 झाले बघा. हे टोटल किती झाले? 6. 6 मी लिहितो, गोल करतो याला. 3 वाले आहेत का काही ट्रायंगल? बघा 3 गोष्टी एकत्र केले. 3 नंबर्स एकत्र करून दिसत नाही, दिसत इथं 3 नंबर एकत्र करून दिसत नाही. पण 4 छोटे छोटे ट्रायंगल जर एकत्र केले तर कुठले कुठले दिसतील बघा. 4 छोटे छोटे ट्रायंगल. तर यामध्ये जर आपण सगळ्यात पहिल्यांदा बघितला तर हा आपण बघू. आणि दुसरा हे 2, 1 2 3 4. सो इथं मी मांडतो. पहिला आहे 1 2 3 4. दुसरा आहे 1 2 11 12, 1 2 11 आणि 12. ओके, त्याच्यानंतर याला बेस करू आपण. कलर वेगळा वापरू. याला जर बेस केला तर हा 1 होईल. ओके, 10 3 4 5 10. तीन 4 5 आणि 10. त्याच्यानंतर यालाच बेस केला आणि हा एक वापरला. 5 10 11 12. 5
या प्रकारच्या प्रश्नांना थोडासा वेळ लागणार, 5, 10, 11 आणि 12. त्यामुळे वेळ आणि कॅल्क्युलेशन बघूनच आपण हे सोडवायचे. ओके, 5, 10, 11, 12. त्यानंतर जर आपण बघितलं तर 9, 6, 7, 8. 9, 6, 7 आणि 8. मला वाटते 4 वाले हे संपले सगळे, बरोबर. 4 वाले संपले. आता अजून मोठा कुठला राहतोय? मला वाटतं एक त्रिकोण अशा स्वरूपाचा एक राहतोय, ज्याला आपण कुठल्या रंगाने दाखवूयात. हां, बघा बरं, हा एक ट्रायंगल असा दिसतोय मला. आणि हा ट्रायंगल जर आपण बघितलं तर मी सगळ्यात वरती लिहितो. किती वाले ते, जे काय असेल ते, एक ट्रायंगल तो एकच आहे तसा. 3, 4, 5, 10, 9, 6, 7, 8 या सगळ्यांचा एक ट्रायंगल. ह्याच्या व्यतिरिक्त मला दिसत नाहीत कुठे. 1, 2, 3, 4, 5. सो मोजूयात आपण. 12 आणि 6 18, 18 आणि 5 23 आणि 1 24. सो या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो असायला पाहिजे 24. ऑप्शन नंबर 4 हे उत्तर असेल. 93 या प्रश्नात. बेटर तुम्हाला वेळ असेल तरच या प्रश्नाला सोडवायला जा, किंवा अशा पद्धतीचा एखादा प्रश्न तुमचा सोडून झाला असेल तरच ह्याला सोडवा. अदरवाईज या प्रश्न तुमचा हा प्रश्न वेळ घेणार आहे तुमचा. बघा आता इथे आपण बघूयात हॉटेल. बघा ABCD जर आपण नंबरिंग केलं तर Hला 8 नंबर आहे. ओला जर बघितलं तर 15 नंबर देतो आपण. टीला बघितलं तर 20 नंबर आहे. ईला बघितलं तर 5 नंबर आहे. आणि एलला बघितलं तर 12 आहे. ओके, सगळ्यांची बेरीज करू. 15 आणि 5 20 आणि 20 40, 12 आणि 8 20 म्हणजे 60 होईल. या सगळ्यांची बेरीज केली किती आली? 8 अधिक 15 अधिक 20 अधिक 5 अधिक 12. ओके, सो ही बेरीज आली 60. आणि ही अक्षर किती? 1 2 3 4 5. या 5ने भागलं तर 12 हे उत्तर येतं. ओके, आता फिल्मच्या बाबतीत बघू आपण. फिल्मला काय नंबरिंग देता येईल आपल्याला? फिल्म F किती नंबरला? Fला 6. आयसाठी जर आपण बघितलं तर हे आहे 9. एलसाठी अगेन 12 आणि एमसाठी अगेन LM म्हणजे 13. सो करूयात बेरीज ह्याची. 6 अधिक 12 अधिक 9 अधिक 13. ही बेरीज जर आपण केली तर माझ्या मते येईल 40. पण इथं जर बघितलं तर 5ने भाग देऊन 8 उत्तर नाही आहे. परंतु इथे जेवढी अक्षर आहे तेवढ्याने भाग दिला तर 1 2 3 4 4ने भाग द्या. त्याचं उत्तर किती येईल? 10. 10 ऑप्शन आहे का? येस. सो या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो किती असायला पाहिजे? ऑप्शन नंबर 1 हे उत्तर आहे. ऑप्शन 1. 95 नंबरचा प्रश्न बघा. P आणि Q यांच्यातील गुणोत्तर 5/6 आहे. ओके, P आणि Q गुणोत्तर आहे 5/6. म्हणजे हा 5x असेल तर हा आहे 6x. आणि त्यांच्यातील वर्गाचा फरक 99 आहे. तर Qचे मूल्य दाखवा. त्यांच्यातील वर्गाचा फरक. सो असं करू आपण. 6x वर्ग वजा 5x वर्ग बरोबर हा फरक 99 आहे. 36x वर्ग वजा 25x वर्ग बरोबर 99. x वर्ग कॉमन काढलं तर 36 मधून 25 गेले, राहिले 9. नाही 11 राहतील मित्रांनो. 9 नाही 11 राहील. 11 बरोबर 99. x वर्ग बरोबर 99ला 11ने भागलं तर राहील 9. सो x ची किंमत इथं आली 3.
जर x 3 असेल तर क्यूचं मूल्य काय असायला पाहिजे? क्यू बरोबर 6x 6 × 3 will be 18. 18 उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ओके, 95वा प्रश्न आपण बघितलाय. सो या प्रकारचे प्रश्न सध्या विचारले जात आहेत. सो इथं जे असणार आहे तर 7 आपण काय करूयात, एला 7.5 म्हणूयात आणि बीला 3.5 म्हणूयात. सो एचा वर्ग वजा बीचा वर्ग भागिले ए अधिक बी असं ते दिलेलं आहे. आता इथे एक आपल्याला फॉर्म्युला माहिती आहेच, एचा वर्ग वजा बीचा वर्ग. काय याचं हे येतं, a² - b² = a + b आणि a - b. जर हे सोडवलं तर a² a + b आणि a - b राहील. खाली a + b ऑलरेडी दिलेलं आहे त्यांनी, हे कॅन्सल होईल. सो फायनल ह्याचं जे असायला पाहिजे a वजा b. सो a वजा b करून बघू आपण. 7.5 वजा 3.5, त्याचं उत्तर आलं 7तून 3 गेले 4, 4.0. ऑप्शन नंबर 4 हे उत्तर असेल मित्रांनो. असे प्रश्न येत आहेत सध्या. इथे बघा या प्रश्नाला काय डील करता येईल बघा. काय दिलंय की एका खालील वर्तुळालेखात काय दिलंय, 4 उमेदवार आहे आणि त्यांना वैध मतं मिळालेली दाखवले. निरीक्षण करून खालील प्रश्नाचं उत्तर लिहा. इथं एकूण वैध मतांची संख्या. आता बघा हा वर्तुळालेख आहे आणि वर्तुळालेखामध्ये एकूण अँगल असतो 360 डिग्रीचा. 360 डिग्रीचा. ओके, आणि हा 360 म्हणजे काय, एकूण वैध मतं दाखवतील ते आहे 1,44,000. ओके, आणि विजयी उमेदवार हा सर्वात जास्त मिळालेले तो म्हणजे विजयी असणार आहे, तो आहे 160. सो 360 जर 1,44,000 असतील तर 130 डिग्री किती असतील. सो 0ला 0 जाईल आणि इथे आपण जर बघितलं 12 × 12, 12 × 36 आणि 12चा वर्ग 144. 3 0 मांडले, 3 × 3 3 चोक 12. सो 13 × 4,000 केलं तर x बरोबर काय येईल, 52,000. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. हा होता प्रश्न क्रमांक 97 मित्रांनो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 98. आपल्याला इथे बघा ज्यावेळेसपासून आपल्याला त्यांनी सांख्यिकी हा टॉपिक ॲड केला आहे त्याच्यात मीडियन, ॲव्हरेज किंवा DI संबंधीचे प्रश्न ते विचारायला सुरुवात त्यांनी केलेली आहे. सो याचा मध्यक काढायचा आहे. मध्यक म्हणजे मीडियन. आता कधी पण ज्यावेळेस असं मध्यक काढायला सांगतील त्यावेळेस सगळ्यात पहिली स्टेप काय लिहा, चढत्या क्रमाने सगळ्या संख्या लिहा. चढत्या क्रमाने सर्व संख्या लिहा. असेंडिंग ऑर्डर. सगळ्यात लहान संख्या कोणती आहे याच्यामध्ये, जर 23 दिसते बघा, 23, त्यानंतर 28 आहे, 23, 28 नंतर 30, त्यानंतर 30 नंतर 37, 37 नंतर जर आपण बघितलं तर 44, 44 नंतर आपण बघितलं तर 50 आणि 50 नंतर जर बघितलं तर 57. एकूण किती संख्यात मोजावर आहे, 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. बरं, मग आता ज्यावेळेस किती आहेत n, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे n बरोबर किती आलं, 7. म्हणजे ही आली विषम, ऑड असेल. आणि कधी कधी n सम असेल तर काय आणि विषम असेल तर काय. n जर सम असेल तर फॉर्म्युला काय, मध्यम किंवा मीडियनचा. तर अशा केसमध्ये n विषम असेल तर मध्यक म्हणजे मीडियम बरोबर कसा काढायचा सांगतो तुम्हाला. तर मीडियनचा इथं जर आपण फॉर्म्युला आपण बघितला तर जर n ऑड असेल तर डायरेक्ट टोटल जो n आहे n + 1 टर्म जी आहे भागिले 2. n + 1 भागिले 2 ही जी आलेली टर्म आहे हेच उत्तर असतं. आता इथं n किती आपला, n बरोबर 7 आहे. 7 + 1
भागिले 2 म्हणजे 8 भागिले 2 बरोबर चौथी टर्म आपलं मध्यक असेल, चौथी टर्म. आता ही चौथी टर्म कोणती याच्यात असेंडिंग ऑर्डर केल्यावर 1 2 3 4. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो काय असायला पाहिजे? 37 किंवा 37 हे या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. आता n बरोबर ऑड असताना कसं काढायचं? मधली टर्म काढायची, ह्याची मधली टर्म 1 2 3 4 1 2 3 1 2 3 मधली टर्म बरोबर ह्याचं उत्तर आहे. ओके, जर n बरोबर सम असेल तर या केसमध्ये उत्तर कसं काढायचं? तर ह्याच्यासाठी फॉर्म्युला लिहा. n बरोबर सम असेल तर मेडियनचा फॉर्म्युला असा आहे n/2 टर्म प्लस n+2 हे जाऊ द्या, n+ टर्म डिवायडेड बाय 2. बघा मीडियमचा फॉर्म्युला लिहिला काय आपण की n याच्यामध्ये जर n भागिले 2 जी काही टर्म असेल ती काढली प्लस n+2 टर्म, म्हणजे इथे असं समजा की 58 इथं 60 आहे असं पकडलं तर ह्याच्यामध्ये इथं 60 लिहिणार आपण. मग ह्याच्यात जर मेडियन काढायचं असेल तर 1 2 3 4 5 6 7 8 n बरोबर सम आला. 8 भागिले 2 केलं तर काय आला? चौथी टर्म काय आपली? 37. सो 37 लिहिणार आपण. त्याच्यानंतर n+2 म्हणजे 8 अधिक 2 केलं तर 10. 10 भागिले 2 म्हणजे ही 5वी टर्म, म्हणजे आपलं उत्तर काय येणार? 37 अधिक 44 भागिले 2 जे काय येईल ते उत्तर आपलं असेल. सो दोन्ही मी फॉर्म्युले सांगितलेत, n बरोबर ऑड असताना आणि n बरोबर इव्हन असताना. सो दोन्ही लक्षात ठेवा. एखादा प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावरती 100% येणार. पुढचा बघा 99 नंबरचा प्रश्न. इथे जर आपण बघितलं तर Q हा S पेक्षा उंच आहे. सो इथं आपण बघू Q हा S पेक्षा उंच आहे. इथं सर्वात जास्त उंचीचे वरती लिहू, सर्वात उंच आणि सर्वात ठेंगणा खाली येईल. सर्वात ठेंगणा खाली येईल. बरं, सर्वात उंच कोण आहे? Q हा S पेक्षा उंच आहे पण P पेक्षा ठेंगणा आहे, म्हणजे P वरती लिहिणार. P हा R पेक्षा उंच आहे, म्हणजे R इथं असेल परंतु O पेक्षा ठेंगणा आहे, म्हणजे ओला इथं ठेवला आपण. ओके, ओला इथं ठेवलं. O हा P पेक्षा उंच. R हा S पेक्षा उंच आहे. R हा S पेक्षा उंच आहे पण Q पेक्षा ठेंगणा आहे, म्हणजे R आपला इथं बसला. ओके, PQRS आणि O हा झाला. बरं, इथं ओच आहे हा, सॉरी Q नका करू, ओच पकडा. मग आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? सर्वात ठेंगणा कोण? सर्वात ठेंगणा इथं काय आला? S आला. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके, लास्ट क्वेश्चन बघूयात आपण. अमर आणि अमित यांच्या वयाचे गुणोत्तर 7:10 आहे. अमर आणि अमित यांच्या वयाचे गुणोत्तर 7:10 आहे. सो अमर आणि अमित 7:8 आहे, सॉरी 7:8 आहे आणि 7:8 म्हणजे याचं 7x आलं आणि याचं 8x आलं. आपल्याला सांगितलं की अमरचं 7 वर्षापूर्वीचं वय 21 सांगितलं आहे. 21 वर्ष 7 वर्षापूर्वी, म्हणजे आज किती वर्षाचा असेल? अधिक 7 करणार, 21 आणि 7 म्हणजे हा अमर आज झाला, इथं लिहू आज झाला 28 वर्षाचा. 28 वर्षाचा झाला तर 7ने कितीने गुणाला, 7ला कितीने गुणल्यावर 28 होतात, 7 चोक 28. सो अमित पण आजचं वय झालं अमितचं 8 चोक 32. अमित 32 वर्षाचा झाला आज. अमितचे 9 वर्षानंतरचे वय विचारले. सो 32 अधिक 9 जर आपण बघितलं तर ह्याचं उत्तर येईल 41. ऑप्शन नंबर 4च उत्तर आहे याही प्रश्नाचं. सो ही टेस्ट आपली कंबाईनची 7व्या क्रमांकाची टेस्ट होती. आय होप हे एक्सप्लेनेशन सगळ्यांना समजलं असेल. थँक्यू व्हेरी मच.